तिवारी सरांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सगळे विद्यार्थी, शिंदे सर, दळवी सर, मुकेश सर, सगळ्या उपस्थितांना नमस्कार. आज खर तर अ, काही विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल की कुंडली वाचनाचा क्लास ठेवलेला आहे, कारण मी स्वतः इतक्या उशिरा बघितलं. आणि पण एक असं थोडस बरं वाटलं की नेहमीच्या ह्याच्यातून केवळ कुंडली वाचन हा एक वेगळा हटके उपक्रम आज सरांनी ठेवलेला आहे. त्यामुळे कदाचित कोणत्या उद्देशाने ते माहीत नाही, पण आपल्याला वेगवेगळी स्किल शिकवलेली आहे, त्याचाही उपयोग होऊन कदाचित आजचं कुंडली वाचन होईल. तेव्हा सगळ्यांची उत्सुकता न ताणता मी सरांना विनंती करेन की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपले सर्व विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर आता हळदणकर मॅडमने स्वागत केलंय, तर त्यांचं सुद्धा पहिल्यांदा स्वागत करतो. दळवी साहेब आहेत, त्याच्यानंतर कुबल मॅडम आहेत, सगळे कुलकर्णी आहेत, देशमुख मॅडम आहेत, तर इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. आणि आजचा विषय ठेवण्यामागे कारण असं होतं की हा सराव क्लास म्हणून सांगितलेला आहे. तर आता मी काही दिवस म्हणजे साधारणतः 15 लेक्चर सराव क्लास म्हणूनच घेणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही अनेक कुंडल्या शिकता, तर त्याच्यातून तुम्हाला सराव करायचा प्रयत्न व्हावा किंवा करावा. तर त्याकरता म्हणून सराव एक पद्धती आहे, ज्याला ट्रायल क्लास म्हणून किंवा एक्सरसाइज म्हणून. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याला कुंडली वाचन करता आली पाहिजे. आता ही जी कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला त्या ह्याच्यातून कुंडलीचं वाचन करतेवेळी कोणत्या कोणत्या गोष्टी या विचारात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपण फलादेश कसा करावा हा एक भाग आहे. कुलकर्णी मॅडम आल्यात का? नमस्कार. तर त्या ह्याच्यामध्ये मग आपण हे करू की आता कुंडली मॅडम लावते, तर त्या ह्याच्यावरती आपण कुंडलीचं वाचन कसं करावं हा एक थोडासा वेगळा विषय, थोडासा हटके आहे. म्हणून त्या ठिकाणी जे काही आपण जे विचार करणार आहोत तो थोडासा नोंद करून घ्यावी, की जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्याचं, जेव्हा तुम्ही प्राथमिक अवस्थेमध्ये असता तर त्यावेळेला तुम्हाला कुंडलीचा जो काही फलादेश करायचा पद्धती असते तर ती नेमकी कशी करावी. सर्वतोपरी चक्र, नाडी कुंडली, विधिलिखित किंवा इत्यादी ज्या सगळ्या कुंडल्या आपण शिकलेलो आहोत त्याच्यापेक्षा हा एक वेगळा पार्ट आहे. आणि तो पार्ट म्हणजे असं की ज्याच्यामधून आपल्याला फाउंडेशन कोर्स म्हणतो तशा तऱ्हेचा हा भाग आहे की नुकतंच आपण ज्योतिष शिकलेलो आहोत आणि पत्रिका वाचनाचा प्रयत्न करीत असता आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे आणि त्याच्यावरती फलादेश कसा द्यायचा आहे हा विचार जो आहे तो त्या ह्याच्यातून करायला हवा. तर ही तारीख जी आहे ती सगळ्यांनी नोंद करावी. मॅडम, तारीख जरा सांगाल का? लावली, सांगते. 9 जून 1995 सकाळी 5:40 स्त्री जातक आहे आणि मुंबईचा जन्म आहे. हा, मुंबईचा जन्म आहे. हा. त्या ह्याच्यामध्ये जसं की ही पत्रिका एका मुलीची, आता ती लहानच आहे म्हणा. आता मुख्य कुंडली लावू का सर? हा, तर त्या पहिलं मी कुलकर्णी मॅडमना जरा होस्ट करतो. तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना आल्यात. आलं मग मी पाहिलं ना. नमस्ते. नमस्ते. मी मगाशी नमस्कार केला. तर ह्या ह्याच्यामध्ये आता कुंडली लावा तुम्ही. तर मुख्यतः आपल्याला काय काय पाहायचं असतं कुंडली जेव्हा तुम्ही, ज्याला आपण म्हणतो कुंडली पाहण्यासाठी सुरुवात केलेली आहे असं समजा, कळलं का? आता इथे आपण जर पाहिलं तर पहा तुम्ही की हे वृषभ लग्न आहे, बरोबर आहे. आणि लग्नी सूर्य आहे, बुध आहे, शुक्र आहे, कळलं का? सगळ्यांनी तारीख लिहिल्यानंतर तुम्हाला कुंडली तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काढता येईल, तसा काही प्रश्न येणार नाही. मुंबईचंच हे आहे आणि निर्यन पद्धती आहे. त्याच्यानंतर कन्या राशीला चंद्र आहे, मग शनी जो आहे तो मीन राशीला आहे. आता शनीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की खरोखर
शनीचे अंश किती आहेत, कलेमध्ये आहेत काही, कळलं का? अंशामध्ये पण नाहीये, कलेमध्ये आहेत. मग त्या याच्यावरती मंगळ जो आहे तो चतुर्थामध्ये आहे, तो लग्नेशाच्या केंद्रामध्ये आहे, असा विचार करायचा आहे. पण मुख्यतः आता ही जी मुलगी आहे ही किती भाग्यवान आहे ह्याबद्दलचा विचार आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. आता अजून लहानच आहे म्हणा, काय समजलं, तसं काही वय झालेलं नाही, पण तरी सुद्धा लहानपणापासून भाग्याच्या बाबतीमध्ये ती अतिशय चांगल्यापैकी यशकारक ठरलेली आहे. मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा लग्नामध्ये सूर्य आणि बुध असतील आणि जरी सोबत शुक्र जरी असला तरी सुद्धा तो एक मोठा राजयोग होतो. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे राजयोग आहेत. एक चतुर्थेश म्हणजे केंद्रस्थानाचा अधिपती सूर्य आणि दुसरा लग्नाधिपती शुक्र, हे दोघं एकत्र आलेले आहेत. तो एक राजयोग आहे. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये प्रारंभ होताना, ज्याला प्रारंभी आपण आयुष्य म्हणतो, तर त्यावेळेला त्याला यश मिळेल का अपयश मिळेल याच्या दृष्टीचा विचार पण केला जातो. छोटे मोठी दुःख येतात त्याचा पण विचार केला जातो. पण तरी सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्हाला लग्नामध्ये असणारे ग्रह हे एकमेकाचे मित्र आहेत. एकमेकाचे मित्र का सांगितलं, तर रवीचा शुक्र मित्र नाही, पण बुधाचा शुक्र मित्र आहे. शुक्र बुधाचा मित्र आहे, बुध शुक्राचा मित्र आहे, रवी बुधाचा मित्र आहे, बुध रवीचा मित्र आहे. अशी हे सगळे तीन ग्रह लग्नामध्ये आहेत आणि लग्नेश लग्नात आहे, हा एक प्लस पॉइंट आहे. दुसरी गोष्ट की मंगळाची पत्रिका आहे, तर असं समजू नका की दरवेळेला मंगळाची पत्रिका असल्यानंतर त्या ठिकाणी जर एखादं बाळ चतुर्थ स्थानामध्ये मंगळ असेल आणि असं जन्माला आलं तर मंगळ हा मुख्यतः चतुर्थ स्थानामध्ये काय करतो, तर प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये विचार केला जातो. हा एक भाग आहे. अजून लग्न झालेलं नाही, काय समजलं, तर सप्तम स्थानामध्ये गुरु आहे. आता हा गुरु जेव्हा लग्नावरती पाहतो, गुरु हा त्या ठिकाणी लाभस्थानावरती पाहतो, गुरु पराक्रमावरती पाहतो, म्हणजे गुरुला ज्या तीन दृष्ट्या आहेत त्याच्यातून. त्यानंतर तिथे आपण जर बघितलं तर त्या पंचम स्थानामध्ये कोणता ग्रह आहे, तर चंद्र आहे. आता पंचम स्थानामध्ये चंद्रग्रह हा म्हणजे त्याची कन्या रास आहे, कळलं का? कन्या रास असल्यामुळे जातक हा स्वतः इंटेलेक्च्युअल आहे. आणि दुसरी गोष्ट, आणखी एक मोठा राजयोग तुम्हाला सांगायचा आहे की तो म्हणजे लग्न पृथ्वी तत्व, लग्नी रवी आणि चंद्र हा पृथ्वी तत्वामध्ये त्रिकोणामध्ये. हा जर लग्नात असता तरी चालला असता, चंद्र भाग्यात असता तरी चालला असता, तो राजयोग हा निश्चितच तयार झाला असता आणि त्याच्यातून त्याला यश मिळालं असतं. दुःख ही बऱ्याच लोकांवरती येतात, पण दुःखातूनच सगळं बनवायचं असतं असं नाही. काही गोष्टी व्यक्ती ह्या मुळातच भाग्यवान असतात. तर त्याला कारण असं आहे की जेव्हा तुम्ही कुंडली पाहाल तर त्यावेळेला उदित लग्न जे आहे ते वृषभ आहे. वृषभ लग्न कसं आहे, तर त्या ठिकाणी सौख्याचं लग्न आहे, त्याचा विसर पडता कामा नये. त्यानंतर तिथे लग्नात शुक्र आहे, तर ज्याला तुम्ही लग्नात शुक्र असणारे लोक पाहाल, सोबत बुध असेल, तर त्यांना एक आकर्षण शक्ती असते, म्हणजे तिथे अट्रॅक्शन असतं. ते अट्रॅक्शन या कुंडलीमध्ये त्या व्यक्तीला आहे. दुसरी गोष्ट की लग्नी शुक्र असल्यामुळे ज्या काही जीवनातील उपजीविका असतात, उपभोग असतात, त्या सर्व गोष्टी ह्या त्या व्यक्तीला लहानपणापासून मिळालेल्या आहेत. म्हणजे अगदी जेव्हा हे व्यक्ती जन्माला आली त्याच्यानंतर वडिलांचं, कुटुंबाचं चांगल्यापैकी भरभराट झाली. आता काही हिचं लग्न अजून झालेलं नाहीये, पण ही भाग्यवान आहे, इंटेलेक्च्युअल आहे आणि अतिशय मोठ्या कंपनीमध्ये हा चांगल्या पदावरती ती कार्यरत आहे, हे सुद्धा आहे. आणि चांगला म्हणजे आर्थिक पण चांगल्यापैकी सुरू आहे. आता याच्यामध्ये षष्ठात राहू आहे. तर आपण नेहमी म्हणतो की लग्न नोकरीच्या बाबतीत बघायचं असेल तर काय काय बघायचं. आपण पहिला पण सांगितलेलं आहे की 3, 6 आणि 10
अशी जी स्थानं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जातकाचं जे वर्किंग आहे ते कळतं. जर या 3 स्थानामध्ये ग्रह असतील तर जातकाला नोकरी लवकरात लवकर मिळते आणि त्या ठिकाणी त्याचं कार्य सुरू होतं. दुसरा भाग असा आहे की त्याच्यातून जातक कन्या राशीचा असल्यामुळे हे जातक फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करतात. आता फायनान्स म्हटलं की गणित आलं, त्या ठिकाणी व्यापार आला, तो बुधाकडे आहे, बुध लग्नी आहे, व्यक्ती हुशार आहे. आणि दुसरा पार्ट तुम्हाला असा विचार करायचा आहे की जातकाचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि वृषभ रास आहे. तर राशीचा मालकच त्या राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला सुरुवातीपासूनच सौख्य प्राप्त झालेलं आहे. पण पत्रिका काढा जरा, मग पुढे आपण हे करू. म्हणजे सौख्य प्राप्त झालेले आहे. आता ह्या विचार करते मी तुम्हाला पुन्हा सांगतो मी, एकच तत्व म्हणजे पृथ्वी तत्व, चंद्र पृथ्वी तत्वातला, सूर्य पृथ्वी तत्वातला, एक तर तो लग्नामध्ये आणि चंद्र त्रिकोणामध्ये, अशा वेळेला जेव्हा ग्रहस्थिती असेल त्यावेळेला जातकाची भरभराट, जातकाची आर्थिक स्थिती, जन्मजात जातक हा श्रीमंत होणे किंवा एखाद्या पदावरती जाणे, चांगली पोझिशन मिळते. हल्ली आपण पाहतो की लहान लहान मुली सुद्धा अतिशय चांगल्यापैकी कार्यरत आहेत आणि त्याच्यावर त्यांना यश मिळते. तर तुमच्याकडे हा जो कोर्स आहे फाउंडेशन, त्याला आपण म्हणतो की प्राथमिक जो कोर्स आहे, तुम्ही पत्रिका वाचायला आता सुरुवात केली आहे असं समजायचं. जरी तुम्ही सूर्य सिद्धांत केला आहे, विधी लिखित केलंय, नाडी कुंडली केलंय, सर्वतोबद्ध चक्र केलंय, तरी सुद्धा जो प्रारंभ आहे तो असा हा बेसिक आहे. तर त्याच्यावरती काय काय गोष्टी पाहिल्या जातात. आता काय पाहिल्या जातात तर त्या ह्याच्यामध्ये लग्नावर जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे शनीची दृष्टी असली तरी सुद्धा त्या ठिकाणी शनी हा किती अंशाचा आहे तर नुकत्याच 12-13 कला भोगलेला आहे, एक अंशावरून पूर्ण झालेलं नाही. पण हाच शनी जर दशमात असता आणि तो कदाचित 28 अंशाचा असता तर जातकाला तेवढं श्रेय यश मिळालं नसतं. आता राहिला भाग काय, त्याच्यामध्ये एक आणखी योग बघा तुम्ही. एक योग असा आहे की लग्नेश लग्नात आहे, त्याच्यानंतर चतुर्थेश पण लग्नात आहे. म्हणजे तिथे जेव्हा चतुर्थेश जो सूर्य आहे आणि तो लग्नामध्ये विराजमान आहे, जो दिशेचा कारक ग्रह आहे. म्हणजे सूर्याला उगवता जन्म असेल तर त्या ठिकाणी निश्चितच जास्तीत जास्त कुंडलीतला प्रभाव हा वाढतो आणि जातकाच्या जीवनामध्ये चांगल्यापैकी त्याला यशाकडे मार्ग दाखवतो, त्याला यश मिळतं, असा भाग आहे. म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला पाहता आलं पाहिजे. नुसती मंगळाची पत्रिका आहे, मंगळाची पत्रिका आहे तसं नाही. हा चतुर्थातला मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला, मंगळ हा निगेटिव्ह नाही आहे, पण तो जर कुंभेचा असता तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडस वेगळं फलादेश मिळाला असता. मग आता अशा वेळेला जातक हा फायनान्शियल सेक्टरमध्ये आहे, अधिकारी आहे, चांगल्या पगारावरती आहे, पण हे सगळं श्रेय त्याला जे मिळालेलं आहे तर त्याला कारण काय. एक तर जातकाचा मिथुन नवमांश आहे, तो सुद्धा चांगला आहे. तर कालच आपण नवमाशाबद्दलची चर्चा केली होती. तर ती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी म्हणजे नवमाश हा कुठून कुठे आलेला आहे आणि तो कोण आहे. तर त्या ठिकाणी ऋषभ लग्नातला जो मिथुन नवमाश आहे तो बघितलं तर रोहिणी नक्षत्रातलं 3रं चरण आहे, असा भाग दाखवला होता. मग आता नवमाशामध्ये कुंडलीचा विचार बदलतो का, तर कालच्या चर्चेप्रमाणे नवमाश कुठून आलाय आणि तो कुठल्या सूक्ष्मांशामध्ये आहे त्याच्यावरती फलादेश आपल्याला सर्वतोभद्र चक्रामध्ये द्यायचा असतो. पण जेव्हा आपण प्राथमिक कुंडलीचं जेव्हा विवेचन करतो किंवा फलादेश करतो त्याला पुढची स्टेप आपल्याला माहिती नाही. हा क्लास जो आहे तो त्यांच्यासाठी आहे की ज्यांना एक मुळातला बेस आज शिकायचा आहे. मग आता इथे आपण बघितलं तर गुरु हा वक्री आहे आणि तो अतिवक्री आहे. त्याला कारण काय आहे,
तर त्या ठिकाणी तो रवीच्या समसप्तक योगात आहे. आता रवीच्या समसप्तक योगात जेव्हा जेव्हा एखादा ग्रह जाईल त्यावेळेला तो वक्री हा निश्चित असणार, म्हणजे राहू केतू सोडून. कळलं का? आता राहू इथे षष्ठ स्थानामध्ये आहे, केतू 12व्या स्थानामध्ये आहे. त्यांच्या सोबत कुठले ग्रह तुम्हाला आढळले का? बघा. नाही सर, राहू केतू बरोबर कोण नाहीये. कोण नाही. म्हणजे याचा अर्थ की राहू केतू सोबत जर एखादा ग्रह असता तर तो त्या स्थानाचा जो अधिपती असेल तर त्या ठिकाणचे प्रश्न त्याला तिथे उपस्थित होतील असा आपला फलादेश असतो. म्हणजे इथे राहू केतू सोबत कोणी नाहीये याचा अर्थ त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये एकही ग्रह जो आहे तो राहू केतू सोबत नसल्यामुळे तिथे कुठलंही स्थान जे आहे ते दूषित झालेलं नाही. आता दुसरा एक भाग असा आहे की वृषभ लग्न हे मुळातच कसं लग्न आहे याचा विचार केल्यावरती त्या त्या राशीमध्ये तो तो ग्रह काय काय प्रतिसाद देईल याचा विचार करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला कालपुरुषाची कुंडलीचा पण विचार करायचा आहे, तो कुठल्या वेळेला करायचा आहे. त्यानंतर आपण बघितलं इथे तर तुम्हाला त्याचं मन हे कन्या राशीतलं आहे. कन्या राशी बुद्धिजीवी रास आहे, इंटेलेक्च्युअल आहे. बुद्धिमत्ता कशी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बुद्धिमत्ता बघितलं तर तो बुध हा ग्रह शुक्रयुक्त आहे आणि रवियुक्त आहे. बुधाचा नेहमी जास्तीत जास्त जिव्हाळा जो आहे तो पित्यासोबत जास्ती आहे. त्या ठिकाणी अटॅचमेंट जी आहे ती रवी सोबत जास्ती आहे. रवी कोण आहे तर चतुर्थेश आहे, पण प्रमुख ग्रह आहे. तो सूर्य हा स्वयंप्रकाशित ग्रह, त्याच्या सोबत असणारे ग्रह हे त्याला त्या ग्रहांना ऊर्जा मिळते आणि ते तिथे तेजस्वी होतात. मग त्याप्रमाणे ही जी मुलगी आहे ही मुळातच तेजस्वी आहे आणि तिला यशाकडे जाण्याचा मार्ग हा तिच्या नशिबाने सापडलाय, मिळालेला आहे आणि त्यामध्ये ती चांगल्यापैकी उत्तम त्या ठिकाणी प्रगती करत आहे आणि केलेली आहे. आता इथपर्यंत हे झालं तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, मग आपण पुढे जाऊ. तर एक विचारू का? हा बोला बोला. हा तर प्रश्न बुधाचा उत्तराचाच अस्त क्लास झालाय आहे. ना, पण बुध बोला आता. अस्तंगत आहे ना सर, आणि वक्री पण आहे. हा, सांगतो तर त्याचं फलित सांगतो. ओके. असं आहे मॅडम, अस्तग्रह केव्हा होतो, एक तर बुधापासून दुसऱ्या ग्रहात, रवीपासून दुसऱ्या ग्रहात किंवा रवीच्या अगोदरच्या स्थानामध्ये, म्हणजे 12वा रवीपासून 12वा रवी सोबत हा आणि रवीपासून काही अंतरावरती ग्रह अस्त होतो. आता हा जेव्हा आपण जर विचार केला फक्त अस्थेचा बद्दल तर जगामध्ये करोडो लोक जन्माला येतात. बुध हा बुद्धीचा कारक आहे, बुध हा स्किनचा कारक आहे, बुध हा व्यापाराचा कारक आहे, बुध हा वाचेचा कारक आहे. या सगळ्या कारकत्वाच्या याच्यामध्ये जेव्हा जर ग्रह अस्त आहे असं आपल्याला शिकवलं जातं तर असे करोडो लोक असतील की ज्यांचा बुध अस्त असेलच, नाही असेल असं नाही. कारण त्या हो, कारण हा बुधाच्याकडे नाही का असेल. हो बरोबर आहे. हो, मग आता सगळे लोक काही त्या ठिकाणी बुद्धिमान नसतात का, तेजस्वी नाही नसतात का, असतात त्यांना ऐकायला कमी येतं का? बुध हा नाही. ऐकण्याचा कानाचा पण कारक उलट आहे. आपण रवी आणि बुध एकत्र असले की बुधादित्य योग म्हणतो, हो की नाही? येस येस. मग आता काय चांगला माहितीये का योग आहे. आपल्याला, हा आपल्याला एक अस्त म्हणून ही भूमिका आपल्याला दर्शवलेली आहे की ग्रह अस्त आहे पण तो प्रतिसाद देणार नाही का, असं नाही, नाही, देईल ना. नक्की देणार. हो. दुसरा भाग कसा आहे मॅडम, सांगतो मी. आता तुम्ही आपला सूर्य सिद्धांत जेव्हा शिकायला होतात तर नाही, मी नव्हते सर, मी नाही नव्हते. तर सूर्य सिद्धांतामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की एक बाजूचा सूर्य आणि एक बाजूचा चंद्र त्याच्यापासून ज्या राशींची निर्मिती झालेली आहे तर या ठिकाणी बुध हा कन्या राशीचा आहे. त्याचा जन्म, त्या राशीचा जन्म सूर्यापासून झालेला आहे आणि तो राशी स्वामी आहे. कळलं का? हो. दुसरा जो आहे तो लाभस्थानाचा अधिपती आहे, तो सुद्धा बुधच आहे. मग आता इथे तसा संदर्भ लावण्याचा काही म्हणजे आवश्यकता नाहीये, पण तरी सुद्धा तो बुध जरी असला तर ह्याचं फलित जे आहे ते एकत्रितच असतं.
म्हणजे एखादा जोडीदार एखाद्या बरोबर चाललेला आहे. आता जर समजा की शनी आणि गुरु एकत्र असतील तर त्याला असं म्हटलं जाईल का? नाही. नाही म्हणा. शनी रवी गुरु अशी पण युती होते, तर त्याला फक्त इंडिकेशन आहे की गुरु शनी हे अस्त आहेत. कळलं? हा. आता ही स्थिती केव्हा येते तर तुम्हाला सांगतो. जेव्हा गुरु शनीची युती होते, आता इथे वृषभ रास आहे, त्याच्यामध्ये गुरु शनीची युती साधारणतः 2002 मध्ये झाली होती. कळलं का? आणि आता मधल्या काळामध्ये मकर राशीमध्ये आणि धनु राशीमध्ये झाले होते. त्याला रवी पण तिथे होता. गुरु रवी शिव आणि शनी हे 3 ग्रह एकत्र होते. तर त्याला पण खाली लिहून होतं तेव्हा ते ग्रह अस्त आहेत. पण त्या ठिकाणी पण जन्मलेले लोक ते निश्चितच चांगल्या पदावरती आहेत, प्रगती झालेली आहे. तर त्या अस्तचा तिथे काहीही संबंध येत नाही. जातक हा निश्चितच त्या ठिकाणी प्रगती करतो आणि यश निर्माण करतो, यश प्राप्त करतो, ओके सर. यशस्वी होतो. कळलं का? हो हो म्हणून समजलं. फक्त एवढंच आहे की राहू केतू सोबत जर इत्यादी ग्रह असतील, सूर्यादी ग्रह, इत्यादी ग्रह म्हणजे सूर्यादी ग्रह, तर त्या ग्रहांना वाव मिळत नाही, संधी मिळत नाही. म्हणून तिथे फलादेश देताना कधी कधी त्याला फसवा फलादेश मिळतो आणि नंतर तो परत माघारी येतो. हा. उदाहरणार्थ कधी कधी काही वेळेला एखाद्या कुंडलीमध्ये गुरु राहूची युती आहे, मनुष्य शिक्षण करतो, चांगल्यापैकी हे करतो, पण नशीब चालत नाही. आता असे अनेक लोक आहेत की ज्यांचं शिक्षण भरपूर आहे पण नशीब चांगलं नाही. त्यामध्ये काही अनेक असे लोक आहेत की ज्यांचं नशीब चांगलं आहे पण शिक्षण झालेलं नाही आणि त्यांना गरज पण वाटली नाही की शिक्षण घ्यावं. तर बिझनेस मध्ये एकदम पुढे असतात. हा, मग प्रत्येक शिक्षित मनुष्य हा प्रगती पथावरती जाईलच का? तर तसं नाही नाही. करता येत. ओके. कळलं? त्याला एक वेगळ्या तऱ्हेचा भाव आहे. आता भाग असा आहे की जातकाला पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे, जसं हा ते लग्नेश लग्नातच आहे, पण समजा समजा आज जर शुक्र सप्तम स्थानामध्ये असताना तो वृश्चिकेचा असता तर त्या व्यक्तीला तेवढा चांगला फलादेश मिळाला नसता. हा ऋषभेचा शुक्र जर मेषेत असता तरी सुद्धा त्या व्यक्तीला चांगला फलादेश मिळाला नसता. कारण राशींचं जे महत्व आहे, तर राशी ह्या कशा निर्माण झाल्या, तर राशी नक्षत्रावरून तयार झाल्या, निर्मिती झाली. राशींची निर्मिती ही नक्षत्रावरून झाली. नक्षत्र हे स्वयंप्रकाशित आहेत आणि त्यावेळेला जे नक्षत्र जशा तऱ्हेचा जो प्रकाश आहे तो त्या ग्रहावरती टाकणार आहे तसं त्याला वागावं लागणार. कारण ग्रह हा स्वयंप्रकाशित नाही, तो डिपेंडेंट आहे. म्हणून आपल्याला काय बघितलं पाहिजे की ही ऋषभ रास निर्माण झाली, त्याच्यामध्ये कृत्तिका नक्षत्र अतिशय तेजस्वी आहे, त्याचे 3 चरण आहेत. रोहिणी नक्षत्र अतिशय बलवान नक्षत्र, त्याचा एकच तारा आहे पण तो अतिशय सुंदर आहे. त्यानंतर तिथे बाजूला मृगशीर्ष नक्षत्र आहे, त्याचे 2 चरण आहेत, ते सुद्धा तेजस्वी नक्षत्र आहे. मग असं म्हणून ही वृषभ रास निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये हे 3 ग्रह विराजमान आहेत आणि ते 3ही ग्रह या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभावशाली ठरतील किंवा त्यांचा प्रभाव हा निश्चित असेल. तर त्यावेळेला तिथे जरी शनी असता, पण शनी हा उशिरा माणसाच्या जीवनामध्ये एक भाग्याचं म्हणा किंवा आणखी इत्यादी गोष्टी त्या विलंबाने होतात. पण इथे एकही ग्रह असा नाही की तो विलंबाने जातकाला मिळवून देईल किंवा कसा देईल. त्या ठिकाणी यश जे आहे हे कसं मिळेल, तर जन्मापासून हो मिळेल. समज. हा, थँक्यू. जन्मापासून. बरं, दुसरी गोष्ट की वृषभ राशीचं वर्णन आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता वृषभ राशीचं वर्णन काय आहे की ही वृषभ रास जी असेल कोणाची, त्याच्यामध्ये जर ग्रह असतील कोणाचेही, ती जर चंद्राची असेल तरी सुद्धा, ती जर सूर्याची असेल तरी सुद्धा, तर त्याच्यामध्ये ना एक वेगळ्या तऱ्हेचं आकर्षण करण्याची शक्ती असते किंवा लाईमलाईट मध्ये जाण्याची शक्ती असते. म्हणून तुम्ही जेव्हा पत्रिका पाहाल किंवा तुमच्याकडे तुमच्या जवळ
जर वृषभ लग्नाच्या किंवा वृषभ राशीमध्ये असणारे ग्रह अशा पत्रिका जर तुमच्यापाशी असतील तर त्यांना एक लोकांना आकर्षित करण्याची जन्मजात त्यांच्याकडे कला अवगत असते. दुसरी गोष्ट की वृषभ राशीचा जो भाग आहे तो अभिनयाशी संबंधित आहे. कळलं का? आता अभिनय म्हणजे काय? तर नाटक आलं. नाटक म्हणजे काय? तर खोटं आलं. नाटकाचं फुल फॉर्म काय? तर जे खोटं असतं त्याला नाटक म्हणतात. कळलं का? पण एक पेंटर आहे, तो आपली कला अदाकारी करतो, त्याला सुद्धा वृषभ रास आवश्यकता आहे. मग ती स्पष्ट भूमिका करते. हे दोन्ही बाजू आहेत त्याच्यात. अभिनय करणं पण आहे, एक चित्रकलावंत पण आहे, एखादी कला असणं पण आहे आणि सौख्याची कला. तर वृषभ राशीचं जे तत्व आहे मुळामध्ये ते असं सांगतं की लोक प्रसन्न कसे होतील ह्याच्याकडे जास्तीत जास्त कल असतो आणि तो त्या ठिकाणी तसा प्रयत्न करतो. मग घरामध्ये एखादी समजा वृषभेची व्यक्ती असेल, मग ती स्त्री असो का पुरुष असो, तर त्या ठिकाणी ती व्यक्ती लोकांच्या सेवेसाठी किंवा घरातील मंडळींच्या सेवेसाठी त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालायला, त्यांना चांगलं वागायला, त्यांना शिकवायला हा त्यातला तिचा आनंद असतो. मग ती आई असो का तिचे वडील असो, सुखात ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला वृषभ राशीचा आधार हा अत्यंत आवश्यकतेचा आहे असं प्राथमिक ज्योतिषशास्त्रात सांगितलं. सर बोला. सर एक प्रश्न होता. आता बुध तर छान तिचा पडलेला आहे, मिथुनेचा पण आहे आणि चांगल्या नवमाशात पण पडलेला आहे. पण केतू जो आहे ना, केतू हा तो अश्विन नक्षत्रात तृतीय शरण मध्ये पडलाय, म्हणजे तो पंडित अंशात आहे. हा आता मांदी पण एक्झॅक्टली त्याच्यावर पडली, ती पण तृतीय अंशातच आहे, म्हणजे पंडित अंशातच आहे. मग ती कशी काय आपण म्हणजे जज करावी मला कळत नाही. पंडितांशामध्ये कोण आहे? पहिला केतू आहे. केतू आणखी पण कोण आहे? पंडित अंशात आणि मांदी एक्झॅक्टली त्याच्यावरच पडली आहे, ती पण पंडित अंशात आहे. एक मिनिट हा थांबा. हा कसं आहे, गुलिक, मांदी किंवा इत्यादी जे ग्रह आहेत ना, तर ते विजेबल नाही आहेत. हा त्याचा विचार आपण इथे करत नाही. कारण का की जे काही ज्याला आपण म्हणतो की ज्याला न दिसता आपण त्याची कल्पना करतो, तर त्याचा एक वेगळा संग्रह आहे. अशी एक अच्छा. वेगळीच कुंडली आहे. हम्म, कळलं का? हम्म, पण इथे जर त्या ग्रहासोबत जर मांदी किंवा आणखी इत्यादी ग्रह असतील तर त्याचा फलादेश इथे करता येणार नाही. त्याकरता मांदीचं हे शास्त्र जे आहे ज्याला आपण म्हणतो की ते फक्त गणिताने काढले जातात. बघा, राहू सुद्धा अनविजिबल नाहीये, पण तो गणिताने काढला जात नाही. कळलं हा का? बरं. हा ओके. गुलिक हा आणि मांदी जे आहेत ते गणिताने निर्माण केले जातात आणि ते काल्पनिक आहेत. ओके. बरोबर. काल्पनिक मग आहेत. त्याचा त्याचा विचार नाही करायचा ना आपण. नाही, बिलकुल नाही. ओके ओके. मग त्याची आणि हा एक पद्धती आहे. येस, हा बोला. आणि आता ही जी बुध जो आहे, जो विद्या अंशात आहे आणि मृगशीर्ष नक्षत्र किंवा चित्रा नक्षत्र अशी पडली, तर मॅडम जे बोलतात की कला असते, तरी व्यक्तीच्या अंगात काही कला आहे का? कला असते काय? असं म्हणजे मॅडम बोलतात की हा, जसं मृगशीर्ष नक्षत्र असेल किंवा चित्रा नक्षत्र असेल, आता विद्या अंशात आहे ना हिचा बुध वगैरे, चांगलं एकदम मस्त कुंडली आहे, तर हिच्या अंगात दुसरी ठीक. काही कला वगैरे आहे का असं विचारते. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे आर्ट्स. हा हा असं काही आहे का दुसरं? मला वाटलं कला म्हणजे मोमेंट. नाही. हा आर्ट. आठ. तर हा याच्यामध्ये असं आहे मॅडम की कलात्मक गोष्टी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच येऊ शकतात. आता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मुळातच वृषभ राशीमध्ये असणारे ग्रह, आता समजा वृषभ राशीचा शनी आहे असं आपण समजू. कळलं का? तर शनी हा लोखंडाचा कारक आहे. बरं, आता तुम्ही बघा की अनेक फॅब्रिकेटर्स आहेत, मोटर मेकॅनिक आहेत, त्यांचा संबंध इंजिनशी येतो. ती सुद्धा एक कलाच आहे. हो हो मग बरोबर. अशी कला त्यांच्याकडे असू शकतो. मग आता एखादा अभिनय पण असू शकेल, नाही का? शुक्र पण लग्नी मग आहे. मग तो त्या ठिकाणी नाही. आता इथे शुक्र आहे, तो वृषभ राशीचा स्वतःच आहे. पण समजा जर शनी असतो वृषभ राशीमध्ये, तर अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा जातकाच्या जीवनात असे ग्रह जातकाला प्रतिसाद देतात. कळलं का? आता देत नाही असं नाही. कळलं? मग ते कुठल्या तऱ्हेने देतील, त्यांचा अभिनय कोणत्या स्वरूपाचा असेल, हा एक भाग आहे. आर्ट फिल्म वगैरे असं.
आर्ट हा आर्ट फिल्म वगैरे असं. येस येस, आर्ट फिल्म आहे, अदर फिल्म्स आहेत. आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हम्म, नाना पाटेकर, त्याचा हम्म, सिंहेचा शनी आहे. हम्म, त्याची हम्म, पर्सनॅलिटी काय आहे? आउटस्पोकन आहे, बरोबर आहे. हम्म. दुसरी गोष्ट की त्याची कन्या रास आहे, म्हणजे पॉप्युलरिटी आहे, आणि ती बुधाची आहे. बरोबर. मग तसाच नरसुद्दीन शहा, त्याचं सिंहलग्न आहे आणि लग्नी शनी आहे. त्याच्या सगळ्या भूमिका सिरियस आहेत जवळपास. एक विद्या बालनची भूमिका सोडल्यानंतर बाकीच्या इत्यादी भूमिका बघितल्या तुम्ही, स्मिता हम्म, पाटील पासून त्याच्या ज्या भूमिका आल्या त्या सगळ्या अशाच आहेत, बरोबर. एक्स्ट्रॉर्डिनरी. कळलं का? मग सरफरोश बघा किंवा आणखी बघा, तर हे प्लॅनेट डिसाईड करतात की आपण कुठे वास्तव्य करतो. थोडक्यामध्ये असं आहे की एखादा ग्रह हा कुठे वास्तव्य करतो, म्हणजे कुठल्या राशीमध्ये तो आहे, तर त्या राशीचा प्रतिसाद मिळतो तसा तो वागतो. कळलं? आणि तो प्रतिसाद कसा मिळतो? तर नक्षत्र हे स्वयंप्रकाशित आहेत, त्याच्यापासून राशी निर्माण झाल्या, आणि राशींचे जी काही आपल्या पूर्वजांनी त्या राशींचं वर्णन केलेलं आहे, तसा भाग जो आहे तो जीवनामध्ये अवतरतो. कळलं? येस, थँक्यू. सर 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 बेंद्रे बोलतोय. हा बोला. हा, आता दोन प्रश्न आहेत. एक तर आत्ता तुम्ही म्हटला की जसा शनी त्याच्या लग्नात असला तर तो आर्टिस्ट समथिंग रिलेटेड विथ आयर्न, म्हणजे तो शिल्पकार सुद्धा होऊ शकतो ना, ज्याला पुतळा आपण करतो तयार, नक्कीच, येस येस, किंवा अनेक तऱ्हेचे शिल्पकार आहेत. Yes, काही बोला काही बोला. कास्टिंग मध्ये केलेलं असतं काहीतरी. हो, मोल्डेड असतो, काही हो, वेळेला मोल्डिंग फॉर्म्युलामध्ये करणारा, काम करणार. हो, त्याच्यात काही त्याला वेळेला एक्सलन्स मिळेल. येस. हा. आता समजा असं तुम्हाला मी सांगतोय, आता हा विषय निघाला फार चांगला आहे, लोकांना हम्म, कळलं पाहिजे. आपण कार्पेंटरकडे जातो, बरोबर. त्याचं काम श्रमाचं असतं की नाही? हो. मग तो कार्पेंटर श्रमिक आहे, तर त्या हम्म, ठिकाणी मंगळ जर समजा वृषभ राशीमध्ये असेल किंवा हम्म, तुळेत असेल, तर हम्म, त्या ठिकाणी तो जास्तीत जास्त श्रम करून कला निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण बरोबर. तोच जर एखादा पेंटर असेल आणि तो एक आपली जी मनोगत डिझाईन आहे, तो हम्म, विचार करतो की मला असं रंगीत रंगवायचं आहे, रंग. मग हम्म, त्याच्या मनातील जे काही विचार असतात तर त्याने तो पेपरवरती निर्माण करतो, त्याची बरोबर. आर्ट. हम्म, पण ते कसं आहे, श्रमिक नाहीये, ती कल्पनेची आहे, हम्म, बरोबर. कल्पनाकृती आहे ती, असं आहे. हो. म्हणून प्लॅनेटला जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत की त्याने काय करावं. आता उदाहरणार्थ की एखादा कॉम्प्युटर चालवणारा, हल्ली कॉम्प्युटर आलं म्हणून, पण हम्म, त्याच्यापूर्वी जे जग होतं तर ते कसं होतं, तेव्हा पण शिल्पकार होते, हो. अनेक लेण्या बांधल्या, हम्म, त्या पण आर्टिस्ट होत्या काही, त्यांच्याकडे त्या जबाबदाऱ्या आल्या असतील. बरोबर. मंगळ हा श्रमिक आहे, तर तो कदाचित त्या गुंफा किंवा तत्सम दगड हे कापण्याचं काम करत असेल, हम्म, पण कलाकृती करताना दुसरा मनुष्य लागत असेल, बरोबर. नाही का? आता त्याप्रमाणे आपण विचार करायचा. प्रश्नच नाही. आता आपण बरोबर. रस्त्यावरती पाहतो, काही जे लोक आहेत ते वरवंट आणि पाटा बनवतात. बरोबर आहे, पाथरवट. मग आता त्यांच्याकडे ते काम सोपवलेलं आहे, ते कष्टाचं आहे. हम्म, पण त्यांना तेवढं जर भान असतं आणि तेवढ्या ग्रहाने साथ दिली असती तर त्यांनी ते काम केलं असतं का? नाही. नाही. बरोबर. आज आपण ज्या रेल्वेतून अख्ख्या जगात फिरतो, अख्ख्या हम्म, जगात जे हम्म, रेल्वे ट्रॅक ज्यांनी बांधले, हो. तर त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक बांधताना भिल्ल लोकांचा वापर केलेला आहे. हम्म, मग हे भिल्ल श्रमिक होते, हो. आणि जसा रेल्वे ट्रॅक चालत गेला गेला, भिल्लांची पिढी मागे राहत गेली, मग पुढचा भिल्ल आणखी पुढे गेला, मग जो वयस्क होता तो मागे राहत गेला, आणि अशी करत करत जगात भिल्लांची संख्या कमी झाली. हम्म, हो. पण जे फाउंडेशन आहे हम्म, ते रेल्वे ट्रॅक बांधण्याचं किंवा बंदर, ही एवढी सगळी बंदरं आहेत, किंवा हम्म, एखाद्या देशामध्ये भुयारं बांधण्याचं काम हे सगळं भिल्ल लोकांनी केलं, कारण ते हम्म, श्रमिक होतं. त्यांच्याकडे त्या जबाबदाऱ्या परमेश्वराने सोपवलेल्या आहेत. बरोबर. तुम्ही जर कधी न्यूयॉर्कला गेला असाल हो. तर तिथे 52 प्लॅटफॉर्मचं स्टेशन आहे. हो, युनियन स्टेशन आहे. हा, मग त्याला 52 प्लॅटफॉर्म आहेत. बरोबर. कलकत्त्याला 25-24 प्लॅटफॉर्म आहेत. हम्म,
मग आता हे बांधणारा श्रमिक आहे ना, बरोबर आहे. आणि डिझायनर हा बुद्धिमान आहे, हम्म. आर्किटेक्ट आहे, हो. तो कल्पनेचा आहे, तो लॉजिकल आहे. हम्म. पण ह्या श्रमिकाला जर अक्कल असते तर त्याने तिथे ते बांधकाम केलं नसतं, त्याने लॉजिक तयार केलं असतं. तर हम्म. डिझायनर मध्ये पण बुध आहे आणि हम्म. श्रमामध्ये शनी आणि मंगळ आहे, असं आहे. मंगळ पण म्हणजे कष्टकऱ्यांचा येस, हे आहे. कष्ट. येस येस येस. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जगामध्ये जे काही साहित्य तुम्हाला उपलब्ध आहे, हम्म. तर ते सगळं साहित्य अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन जो काही मनुष्य काम करतोय, तर आपल्याला आपली आपली जी काही जबाबदारी आहे किंवा आता आपला विषय जो आहे तो जातकाचं नशीब खरोखर कसं घडेल हो. हा एक बरोबर. मुख्य मुद्दा आहे. बरोबर. जातकाचं नशीब हे कसं घडेल किंवा तो कशा तऱ्हेने त्याचं जीवन जाईल. जर हो. ह्याच लग्नामध्ये लग्नी राहू आणि शनी असतात असं समजा, हम्म. समजा फक्त समजा, तर त्या ठिकाणी जीवन अंधारमय आहे, 50 ठेचा खाणार नाही हम्म. तोपर्यंत तो यशाकडे पोहोचणार नाही, हे निश्चित आहे. बरोबर त्याला आहे. पूर्वकर्म म्हणतात. कारण का हम्म. की राहू हा पोगी आहे, राहू किंवा केतू हम्म. हे एका धुक्यामध्ये अडकलेले प्लॅनेट आहेत ते. बरोबर. आणि त्याच्या सोबत असणारा जो ग्रह असेल, मग तो सूर्य असला तरी हम्म. त्या ठिकाणी त्याला फोकसिंग नाहीये, विजन नाहीये. बरोबर. कळलं का? अरे मी म्हणलं तर सगळं करून ठेवलं खाली द्यायला, तर आई आलीच नाही वरती. हॅलो, हा मनीषा मध्ये शिवरकर, जरा प्लीज म्यूट करा. शिवर 30 सेकंद. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे. हॅलो. हा, बोला बोला बोला. हा, की पंचम स्थानावर शनीची दृष्टी आहे ना, 7वी. येस, आहे आहे. तर त्या म्हणजे शिक्षणात वगैरे हिच्या अडथळे येऊ शकतील किंवा डिले होऊ शकतं का? नाही, आता सांगतो तुम्हाला आणखी आणखी आपण विचार करू या गोष्टीवरती, की ज्या वेळेला एखादा ग्रह जिथे जन्माच्या वेळेला असतो हा. त्यावेळेला त्याचे फलित जे आहे तो त्या राशीच्या अनुसरून, त्या स्थानाच्या अनुसरून तो प्रोव्हाइड करत असतो, म्हणजे देत हम्म. असतो. दृष्टीची फळं पण आहेत, नाही आहेत असं नाही. मग हम्म. तशी लग्नावर दृष्टी आहे शनीची, अष्टमावर सुद्धा आहे, हम्म. पंचमावर सुद्धा आहे. तर हम्म. आता हा पंचमावरती असणारा पंचम स्थान आणि चंद्र, ह्या दोन गोष्टी आहेत तिथे. बरोबर. तर चंद्र हा पराक्रमेश आहे. हम्म. तर ह्या व्यक्तीला त्या ठिकाणी भावंडांचं सौख्य कमी आहे, हम्म. मित्रांचं सौख्य कमी आहे, हम्म. शी इज नॉट इंटरेस्टेड. पण तिच्या सोबत घोळका आहे, लोक आहेत. बघा, फ्रेंड्स अँड पीपल मध्ये फरक आहे, बरोबर आहे. कळलं का? हम्म. जसं मैत्री आधी मित्र, मित्र आधी मित्र असा विचार केला, तर ह्यामध्ये मैत्री करणं आणि लोक आपल्या सोबत असणं याच्यामध्ये फरक आहे. ते सगळेच मित्र असतील असं नाही. बरोबर. तर तो शनी जो आहे आणि तो कमी अंशाचा आहे, त्याने नुकताच राशीत प्रवेश केलेला आहे आणि त्याला 15 दिवस झालेले आहेत. आणि एखादा ग्रह जसा तुम्ही सूर्य पाहिला तिथे, तर हम्म. सूर्याने जास्ती दिवस त्या राशीत काढलेले आहेत. हो, 23 डिग्रीजवर आहे. बरोबर. हा, म्हणजे त्याला 23 दिवस झाले येऊन, हम्म. पण बाकीच्या ग्रहांना 23 दिवस झालेले नाहीये. बरोबर आहे. शनी म्हणजे अगदीच इन्फंट म्हटल्याचा, इन्फंट पेक्षा येस, सुद्धा कमी आहे, त्यामुळे येस. त्याचे इफेक्ट एवढे नाही होणार. म्हणजे तुम्हाला फाउंडेशन कोर्समध्ये साहेब अशा तऱ्हेचा विचार करूनच पत्रिकाचा जो मार्ग सांगितलाय तो आपल्याला जातकाला सांगता आला पाहिजे. बरोबर. फलादेश इन शॉर्ट. म्हणजे अंश सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत की. हा, अंश म्हणजे त्याने किती भोग घेतलाय हा एक भाग आहे. आता मी हम्म. उदाहरण सांगतो तुम्हाला, आपण हा चर्चेचा क्लास ठेवूया. हो. तुम्ही विचारलेले प्रश्न, इत्यादी लोकांनी विचारलेले प्रश्न, हा एक चर्चा आहे, त्याच्यामुळे एक विजन तयार होतं. हम्म. जसं की ग्रह हा कोणत्या राशीत आहे, तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तो ग्रह वृषभ, त्याच्या अगोदर मेष, त्याच्या अगोदर मीन. हा मीन राशीतला शनी आहे, हो. बरोबर आहे की नाही? हो. हो. त्याचा आरंभी नवमास जो आहे तो कर्क आहे. हम्म. मग आता कर्क जो नवमास आहे तो रिलेटेड कोण आहे, तर चंद्र, हो. आणि तो त्याच्या समोर आहे हम्म. आणि तो पंचम स्थानात आहे.
तर नवमाशाचं फलित देते वेळी तुम्हाला जो नवमांश आहे त्याच्यामध्ये शनी सुद्धा आहे आणि त्याचा नवमांश जो आहे तो कर्क आहे. हो. मग कर्क रिलेटेड काय तो धनांश आहे वगैरे वगैरे या गोष्टी सर्व बदल चक्राच्या आहेत. पण नवमांशात शनी आणि मंगळ बरोबर आहेत ना? नाही नाही नाही, मंगळ कुठे बघा, शनी आणि मंगळ बरोबर एकत्र आहेत नवमांशात, नवमांश कुंडली. नाही नाही नवमांश ते हा धनांश मध्ये हा नाही नाही एक 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 मिनिट. काल आपली चर्चा तशीच झाली होती की आपल्याला वाटतं की ते लोक एकत्र आलेत पण ते मूळ पत्रिकेमध्ये कुठे कुठे आहे. ते समोरासमोर आहेत. हा मग आता इथे जर पाहिलं तर मंगळ मूळ पत्रिकेत कुठे आहे, मूळ पत्रिकेत चतुर्थ स्थानात आहे. म्हणजे सिंह राशीत आहे. हो, सिंह राशीत आहे. म्हणजे तो मघा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे. हम्म. कळलं का? हा, म्हणून तो कर्क नवमाशी आला. बरोबर आहे. म्हणजे दे आर नॉट टुगेदर. हाच बरोबर. फलादेश वाचण्यासाठी म्हणून तिथे आपल्याला विचार करून पत्रिकेचं उत्तर देता आलं पाहिजे. बरोबर. कारण आपण म्हणतो की ते नवमाशात एकत्र आल्यात. तुम्ही बेसिक जेव्हा वाचता ना त्याला हो. तुम्हाला असं वाटतं की नाही नाही, हा असा आला असेल. हम्म. बासुंदी ही दुधाचीच बनते हे नक्की आहे. हम्म. कळलं की नाही? पण तरी सुद्धा हा मंगळ जो आहे हा आलेला आहे हम्म. तो सीमेतून आलेला आहे आणि बरोबर. त्याच्यावरती मघा नक्षत्राचा प्रभाव आहे. बरोबर आहे. मग त्याकरता तुम्हाला मघा नक्षत्राच्या ऍक्टिव्हिटीज माहीत असणं गरजेचं आहे. हम्म. आणि इथे जो शनी आहे तो कर्क नवमाशामध्ये आलेला आहे. तो प्रारंभी आहे आणि तो त्रिपाद नक्षत्रातला आहे. कारण मीन राशीचा आरंभ त्रिपाद नक्षत्राने होतो. हो. मग आता हे त्रिपाद नक्षत्र म्हणजे काय तर पूर्वा भाद्रपदा. बरोबर. कळलं की नाही? हो. मग तुम्हाला जेव्हा फलादेश द्यायचा असेल तर तुम्हाला नक्षत्रांचा पण विचार करा, नवमाशाचा पण करा. तो कुठून आलाय पण नवमाशामध्ये ते एकत्रित झाल्यात तर त्यांचं डेस्टिनेशन उदाहरणार्थ मी तुम्हाला माझ्याकडे उदाहरणे भरपूर आहेत. हम्म. जसं की तुम्ही बाय ट्रेन गेलात हम्म. तर वाय वी से द मथुरा जंक्शन. मथुरा. जंक्शन हा. कारण सेंट्रल आणि वेस्टर्न एकत्र जेव्हा येतात ते बिकम हा. जंक्शन. बरोबर. आमच्या मुंबईमध्ये माहीम जंक्शन नावाचं स्टेशन आहे. बरोबर, सेंट्रल वेस्टर्न एकत्र येतात. हा पण बँड्रा जंक्शन नाहीये. बरोबर आहे. कळलं का? हम्म. मग त्याला जे काही कल्पना आहे की वाय दिस इज अ माहीम जंक्शन. हम्म. जंक्शन मीन्स व्हॉट? दोन वेगवेगळ्या पार्ट लाईन एकत्र येतात. एकत्र हम्म. इट इज कॉल्ड जंक्शन. म्हणून सर आपल्याला मला विचारायचं आहे मग आता हे जे आहे हा मंगळ जो आहे तो अग्नितत्वातनं तिकडे गेलेला आहे आणि हा शनी आहे तो जल जलतत्वातनं जल आले. येस तर मग येस आता हा अग्नी आणि जल असं दोन्हीचं कॉम्बिनेशन तिथे कॉम्बिनेशन नवमांशामध्ये एकत्र आलेलं आहे. नाही 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 ऐका परत परत आपण तीच चूक करतो. कालच्या क्लासला तुम्ही होतात का? हो होते. हा मग काल जेव्हा मी सांगितलं की कोणता ग्रह कुठून आलेला आहे जसं की तुम्ही विचारल्याप्रमाणे हा मंगळ सीमेतला आहे. नो डाऊट तो अग्नि तत्वामधलाच आहे. तो स्थिर लग्नातलाच आहे म्हणजे स्थिर राशीतलाच आहे. कळलं का? मग त्याचा फलादेश भिन्न आहे आणि तो कर्क राशीतल्या शनीचा फलादेश भिन्न आहे. कारण शेवटी तत्व आलं जल. बरं दुसरी गोष्ट की शनी 11 कलेचा आहे. 11 कलेचा शनी हा साधारणतः 11 दिवस राहिला असेल. म्हणजे 11 दिवसात त्याला ते भोग भोगावे लागले ना. त्याची जी काही शेप आहे त्याचा तो त्या जलतत्वाच्या नुसार तयार झाला किंवा त्याची ती तयारी. पण इथे मंगळ जो आहे तो सिंह राशीमध्ये 4 नवमांश पुढे गेलेला आहे. 3 नवमांश. मग 4थ्या नवमाशामध्ये तो विराजमान आहे. ह्याचा अर्थ त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साधारणतः 20 दिवस झालेत त्याला. पण मग त्याचा फलादेश कसा असू शकेल असं मला मी तेच म्हणतो तुम्हाला. हा चतुर्थातल्या मंगळाचा फलादेश तुम्हाला नवमाशामध्ये जायचं असेल तरी सुद्धा तो त्या ठिकाणी चांगलाच फलादेश देणार आहे.
पण आता त्याच याच्यामध्ये ह्या सिंह राशीमध्ये तो जर दरिद्र अंशामध्ये असेल हो. तर मग काय करणार? ओके. इथे धनांशामध्ये आहे हा. तो फलादेश चांगला मिळेल, पण चतुर्थातलाच मिळेल, हो. राशी बदल होणार नाही. तो नवमाशामध्ये कुठे गेला असेल तर तो नवमाशामध्ये दोघही ग्रह ते धनस्थानात असतील. हाच तो मोठा प्रश्न आहे की आपल्याला प्रॉपर फलादेश करायला संधी मिळत नाही. हा कोण? शिवशेखर शिवलकर बोला. सर मला अजून एक माझा प्रश्न प्लीज. आता हे जे आपण बघतो म्हणजे आता हे कोण 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 बोलता? कोण मीच बोलता? मीच खेताडेच बोलते. कल्पना केताडे. हा हा. बोला. सर मला असं विचारायचं, आता हे लग्न जे आहे हे रोहिणी नक्षत्रामधले आणि आपण पत्रिका जेव्हा बघतो तेव्हा चंद्राचा जास्त विचार करतो, म्हणजे ह्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला, दशा वगैरे ह्याच्यासाठी आपण चंद्राचा विचार करतो. मग आता हे जे लग्नाचा विचार ज्या नक्षत्र आहे त्या नक्षत्राचा विचार करायचा कधी करायचा, म्हणजे जसा चंद्राचा विचार दशेसाठी करतो तसा लग्नातल्या नक्षत्राचा विचार. लग्न हे मॅडम प्रमुख आहे. हो. जे असेल ते हा. जे असेल ते लग्न प्रमुख आहे. हो. त्याच्यामध्ये असणारे ग्रह का त्याच्यातला बिंदू हा मिथुन नवमाशातला आलेला आहे. हो. मग तो मिथुन नवमाशाचा अंमल आहे त्याच्यावरती, त्याच्या परीने त्याला वागावं लागेल अकॉर्डिंग टू पर्टिक्युलर नवमांश. रोहिणी नक्षत्राचं तिसरं चरण. हो. मग इथे तुम्हाला वृषभ रास सुद्धा आली, मिथुन नवमाश सुद्धा आला, रोहिणी नक्षत्र पण आलं, सगळं आलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी असणारे ग्रह सुद्धा आले. म्हणजे त्या लग्नामध्ये 3 ग्रह आहेत आणि एक लग्न आहे, हे 4 लोक आहेत तिथे. मग ते त्या नक्षत्राचा इफेक्ट काय असू शकेल असं मला म्हणायचं, म्हणजे आता नक्षत्र तुम्ही शिकला असाल, तुम्ही शिकलात पहिलं नक्षत्र, हा. मग तुम्हाला माहिती आहे ना. मला सांगा तुम्ही काय इफेक्ट अच्छा. असतो. ओके. बोला. हा. रोहिणी नक्षत्र तसं तर चंद्राचं नक्षत्र आहे ते, तर त्याचा इफेक्ट असं मला तेच म्हणायचं की परत त्याच तेच आहे, तुम्ही नक्षत्र शिकला आहात तर तुमच्याकडे नक्षत्राचा अभ्यास आहे ना. आहे पण फार नाहीये असं, म्हणजे असं कसं डिस्कस आहे? नाही करता येणार मला. मग तो शिकायला पाहिजे ना. मग तो शिकायला पाहिजे. म्हणून मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, नक्षत्र सुद्धा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायला हवं, नाही करायचं असं नाही. पण ग्रह हा नक्षत्रामुळे जो फलादेश मिळेल. आता समजा रोहिणीमध्ये 3 ग्रह असतील तर तिन्ही ग्रहांना रोहिणी नक्षत्रच तिथे फलादेश देणार आहे, त्याच्याप्रमाणे देणार. म्हणून नक्षत्र हा बेस आहे. नक्षत्र का म्हटलेलं आहे की ज्याची हालचाल नसते म्हणून त्याला नक्षत्र म्हटले आहे, की ते स्थिर असतं. कळलं? तुम्ही माझ्या क्लासला पण पूर्वी होतात ना. हो होते ना मी आहे, म्हणजे होते मी गीता मॅडमच्या क्लासला पण आणि तुमच्या. मग त्यावेळेला नक्षत्र ही स्थिर आहे. त्या स्थिरमध्ये आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये प्रवास करतो, बस स्टॉप हा स्थिर आहे नाही का. हो. आणि त्याचं एक ठिकाण आहे. तसं रोहिणी हे स्थिर आहे, त्याचं एक स्थान आहे म्हणजे ठिकाण आहे. त्याच्यामध्ये सगळे लोक एकत्र झालेले आहेत, तर त्यांना त्या स्थानाचाच फलादेश मिळेल, नक्षत्राचा फलादेश मिळेल. म्हणजे मग पहिल्यांदा तुम्हाला नक्षत्राचा फलादेश शिकणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी सांगतो रोहिणी नक्षत्राचा फलादेश काय. रोहिणी नक्षत्र हे अतिशय चांगलं नक्षत्र आहे, सौंदर्याचं नक्षत्र आहे, गुणी नक्षत्र आहे, कलावंताचं नक्षत्र आहे, प्रवासाचं नक्षत्र आहे, त्याच्यामध्ये लोकांचा मान सन्मान मिळवण्याचं नक्षत्र आहे. आणि त्या जनमानसामध्ये माणसाची नेम अँड फेम लाईमलाईट होणारं नक्षत्र आहे. कलाक्षेत्राशी संबंधित असणारं नक्षत्र आहे. या सगळ्या गोष्टी वाचल्या आहेत का तुम्ही? कलेशी संबंधित आहे एवढं तरी माहितीये, म्हणजे असं नाही, असं नाही. कसं आहे मॅडम, बाकीचं. की आपल्या कुटुंबामध्ये 10 लोक आहेत असे नातेवाईक पकडून,
त्या 10 लोकांचे गुण आपल्याला माहिती असतात की नाही, हो परिचय असतो की नाही आपला, हो त्याला म्हणतात नक्षत्र. ओके मग त्या सगळ्या इत्यादी सगळ्या नक्षत्र, जसं रेवती नक्षत्र आपण म्हणतो, तर रेवती नक्षत्रामध्ये असणारा ग्रह हा आर्थिक हानी पोहोचवणारच आहे, हे हो ठरलेलं आहे. 100% सर बरोबर आहे माझ्या हा पत्रिकेत आहे. मग त्या ठिकाणी आर्थिक हानी का पोहोचवतो ह्याला उत्तर आहे का? हम्म, ह्याला पण उत्तर पाहिजे की नाही? हो उत्तर पाहिजे की नाही मला सांगा. तो मग त्याला उत्तर गंडांती योगात वगैरे असल्यामुळे नाही असेल नाही. का मग? हा असेल ना. गंडांत वगैरे हे सगळ्या फालतू गोष्टी सांगितलेल्या आहेत, हा, तसं नाही आहे. ते नक्षत्र जे आहे त्या ठिकाणी आपण कालपुरुषाच्या राशीतलं बघितलं तर शेवटचं नक्षत्र आहे. अश्विनी हो हे पहिलं नक्षत्र आहे, हो कळलं. शेवटचं नक्षत्र असल्यानंतर ते 12वं स्थानातलं नक्षत्र आहे आणि रेवती नक्षत्राचे जे तारे आहेत ते अतिशय बुलंद आहेत, 36 तारे आहेत. आता त्या ताऱ्यामध्ये जो ग्रह तिथे भ्रमण करेल जन्माच्या वेळेला, तर हो तुमचा जो कोणी ग्रह असेल तो तिथे आर्थिक नुकसान करून देणारा आहे. कारण ओके एक्सपेंडिचर हाऊस आहे ते. 12वं स्थान म्हणजे काय? हो एक्सपेंडिचर आहे ना. मग ते नक्षत्र जर समजा कुठल्याही स्थानामध्ये आलं असेल हा तरी सुद्धा त्याचा फलादेश तसाच आहे, त्याच्यामध्ये नक्षत्रांचा फलादेश बदल होणार नाही, ओके कळलं. हा कळलं सर कळलं सर छान थँक्यू. सर याला सर अनुसरून एक शंका सर विचारू का रेवतीच्या? हा बोला, एकेकाने बोला. बोलतोय का कोणी? तर बोलू दे, नंतर मी बोलू. हा बोला. सर सर मी सांगते ही कुंडली सेम अक्षर असं बोलली ना तसं सेम आहे एकदम. काय? ते वृषभ लग्नाची कुंडली सेम. शनी हा पण तिथे लग्न बी वर्गोतमी, नवांश मध्ये बी वर्गोतमी. हम्म. आणि तुम्ही जे केलं ना फलादेश सेम टू सेम तसाच. पण वृषभ राशीवाल्यांना सगळ्यांची सेवा करायची का सर? यश बी एवढं जास्त मिळते गोणी भरून. सेम नक्षत्र बी तसे, नक्षत्र फक्त कृतिका आहे याच्यामध्ये रोहिणी आहे. एवढा फरक आहे खाली. शनी बी तिथेच आहे. मग जसं वाटतं काय माझीच मांडली आहे पत्रिका. अरे बापरे. म्हणून तुम्हाला सांगायचं होते. म्हणजे कसं आहे मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा प्राथमिक शिकतो की नाही, आता हा मी सर. माझं आयुष्य जेव्हा 72 साली सुरुवात केलं ज्योतिष शिकायला, 1972, त्याला मी 5 वर्ष बेसिकच केलं. प्रत्येक ठिकाणी पंचांगापासून सुरुवात केली. हम्म. मग त्यावेळेला काय होतं, फलादेश नव्हता. त्यावेळेला फक्त पंचांग, पत्रिका बनवणे, नंतर गेट आउट. पण सर हिच्यामध्ये जमीन, माझे पापा मोठे जमीनदार पुरे कच्छचे, तर हे कसे बघायचं शुक्र लग्नात बसलंय म्हणून? हा, लग्नी शुक्र आहे. तुमच्या चंद्र आहे. तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी, मग ओके ते तुमचे वडील किंवा तुमचा त्या कुटुंबात जन्म झाला, ओके सर. कळलं का. मग त्या कुटुंबात जन्म झाल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या अगोदर एम म्हणजे एम, त्याच्यानंतर एन न ह्या नावाची व्यक्ती आणि एस आर ह्या नावाच्या व्यक्तीशी संबंध हा येणारच हा पप्पा माझे आहे ना. हम्म. मग ते मला थोडं माहितीये, मला ज्योतिष माहितीये. हा सर, सरपंच होते पुरे 25 वर्ष. पण मला फक्त ज्योतिष माहितीये, मला हा दुसरं काही माहिती नाही. हा तेच ते फलादेश, तर म्हणूनच मी तुम्हाला बोलले सर, सेम टू सेम, एक शब्द इकडे तिकडे नाही. तुम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला ना गुंतवून ठेवलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये. महादशा बघा, मग अंतरदशा बघा, प्रति काहीच नाही, अंतरदशा बघा. सगळं तुमचं बोललेलं काय दशा काय नाही बघितलं, सगळं सेम टू सेम, अक्षरच ते येतं सर. दशा तर नाही अजून ना, मला असं म्हणायचं आहे की आपल्याला प्रॉब्लेम असा आहे,
माझं आर्ग्युमेंट काय आहे की तुम्ही दशा बघा, हा बघा, तो बघा, अरे पत्रिका एखादी सोडवून दाखव ना, हो सर. नाही का? हा पत्रिका सर. सोडवणार नाही. हम्म. फक्त पत्रिकेतला जो भाग आहे ना, तो आपल्याला सांगा, हा बघा इथे आहे, तो तिथे आहे, तो सप्तमात गुरु आहे, जो गुरु तिथे सप्तमात आहे तो त्याचा नाश करतो, हेच डायलॉग आहेत. हा सर. ज्या स्थानामध्ये असेल त्याचा त्या स्थानाचा तो नाश करणार. म्हणजे आता उद्या हिच्या सप्तमात गुरु आहे, तिचं लग्न झाल्यानंतर नवरा मारणार. हम्म. हा? सर माझ्या तिसऱ्यात उच्चच आहे. तिसरा उच्चच आहे, तिसरा पराक्रमचा. बरोबर आहे मॅडम, पण तरी सुद्धा मला सांगा की आता इथे गुरु उच्चीचा आहे किंवा नीचेचा आहे असं आपण समजू, ओके ओके सर. पण शास्त्रात काय सांगितलं आपल्याला, लिखाण शास्त्रात नाही, लिहिणाऱ्याने काय लिहिले माहितीये का, की ज्या स्थानामध्ये गुरु असेल त्या स्थानाचा तो नाश करतो, असं वाक्य आहे की नाही? हा हा वाचलंय. आहे की नाही? हा. आता मग मी त्याला सांगतो की हा बघ सुनील गावस्कर, ह्याच्या लग्नी गुरु आहे आणि हा जागतिक कीर्तीचा क्रिकेटर झाला का? हम्म. हा ते बघा विरुद्ध झालं ते लिहिलेलं. चुकलं की नाही? हम्म. म्हणजे लिखाण करण्याला अक्कल किती, हम्म. कळलं का? सर, देशमुख मॅडम मी आहात का? विचारू? हा बोला, कोण सर, मी बोलत होता? विचारू? हा हा विचारा ना. बघा, आता जे आपण रेवती नक्षत्र आणि होणारं आर्थिक नुकसान याचं एक्सप्लेनेशन खूप अगदी परफेक्ट मिळालं. आणि मी रेवती नक्षत्राच्या बऱ्याच जातकांच्या पत्रिका पाहिल्या, त्याच्यात मला असं आढळलंय की त्यांचं आर्थिक नुकसान निश्चित झालेलं आहे. तर पण माझी शंका अशी आहे सर, की तिथे असणारा ग्रह आणि होणारं आर्थिक नुकसान याचं वारंवारिता कशी पडताळून पाहिजे? पटकन म्हणजे ती फलादेश एक तर पहिला ट्रान्झिट तुम्हाला बघितलं पाहिजे. आता समजा एक 4 वर्षाचं मूल आहे, त्याचं आर्थिक नुकसान होईल का मॅडम? नॅशनल पार्कमुळे आवाज खूप येतोय. हा, काय म्हटलं म्हणाला? की 4 वर्षाचं एखादं मूल आहे, हा, त्याचं आर्थिक नुकसान होईल का? नाही, नक्कीच नाही होणार. नाही होईल, सांगतो. आई यदा वडिलांचं. कदाचित हा हा, यदा कदाचित ते बाळ आजारी पडलं हा, किंवा त्याला काय झालं, हा, तर रेवती नक्षत्रामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीचं, हा, एखाद्या व्यक्तीचं तो हा, नुकसान करून जातो. हा, म्हणजे कौटुंबिक. दुसरा भाग सांगतो तुम्हाला, आणखी दुसरा भाग हा, सांगतो. आता जर समजा आता गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चेंज झालेल्या आहेत म्हणून, हा, पण रेवती नक्षत्र ज्यांचं असेल तर हा. त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकतरी व्यक्ती पेन्शनर म्हणून असते. हो, अगदी बरोबर हे आहे. हेताडे मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, अगदी मी बरोबर आहे, आहे सर. पेन्शनरच आहे मी. मी आहात ना तुम्ही? गव्हर्नमेंट मध्ये होते जॉबला, तर बॉम्बे हायकोर्टामध्ये. तर हा, मी आता रिटायरमेंट घेतली आहे, व्हॉलेंटरी रिटायरमेंट. मला पेन्शन मिळते. आणि माझा आता रवी आहे ते सांगते पुढचं. माझा रवी आहे सर लग्नामध्ये, आणि तो ह्याच्यामध्येच आहे, रेवती नक्षत्रामध्ये. आणि मला जे पेन्शनचे पैसे मिळाले ते मी एका बँकेत टाकले. ते पंजाब अँड महाराष्ट्र बँक होती ना, नाही त्याच्यामध्ये. सदाजी काय आणि सगळे सदाच पैसे माझे गेले त्याच्यामध्ये सर. असं म्हणून मला ते तुम्ही बोललात ना, तर ते मला अगदी परफेक्ट वाटलं असं. असं. आणि आता बघा पेन्शन मिळते. मग आता माझं पेन्शन वरती सगळं चांगलं चालू आहे, पण रिटायरमेंटचे सगळे पैसे गेले माझे त्याच्यामध्ये. बघा, आता ऐका 2 मिनिटं. हा, हा. आता भाग असा आहे की माझी काही तुमची ओळख नाहीये, हो मी कधी तुम्हाला पाहिलं नाहीये. हो आम्हाला काय माहितीये, आम्हाला स्टार माहितीये. हो आणि महाराष्ट्र पंजाब बँक जी आहे, हो तर ती त्या बिल्डरच्या अखत्यारीतली होती. बँड्राला जो बिल्डर आहे त्याची हो होती. आणि त्याच्यामध्ये तो ह्याचा आमदाराचा मुलगा पण कस्टोडियन म्हणून होता, रिकव्हरी हो करायला वगैरे. हो. कळलं का? आता ती बँक पुन्हा चालू होणार आहे, तर तुमचे पैसे झाली आहे मिळतील. सर.
झाली हा आहे युनिटी म्हणून ती झाली आहे सुरू आता सध्या. हा हा मिस्टरांचे पण पैसे गेले त्याच्यामध्ये. पण आता माझे जे काही थोडेफार होते म्हणजे त्यांनी अगदी असं म्हणजे 1/4% असं त्यांनी दिले, ते मी हम्म. घेतले. ते काहीतरी जेमतेम मला 5-1 लाख रुपये मिळाले. मिस्टरांचे अजून आता मिळतील. अजूनही आहे. मिस्टरांचे अजूनही आहेत पैसे आणि आता माझ्या ते दर वर्षाला एक 50-50 हजार म्हणून असे देत आहेत. बाकीचे तसेच आहेत. 10 वर्षानंतर ते देणार आहेत असं म्हणालेत. आता बघूया किती. माझ्या 4 बिल्डिंग सोडूनच ती बँक आहे, कळलं का? हो. हा. तर तर असं सगळं आहे. त्या ठिकाणी मॅडम आम्हाला फक्त प्लॅनेटरी पोझिशन माहिती आहे. मग आता तुमच्या लग्नी रवी आहे, त्याच्यामुळे तुम्ही पदावरती गेलात, तुम्हाला लाईमलाईट मिळालं, प्रगती झाली. रवी सरकारचा कारक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रवी याने आर्थिक चांगलं बळ मिळवून दिलं, चांगला पगार दिला, जोपर्यंत तुम्ही नोकरी सोडली नव्हती तोपर्यंत. हो कळलं? हो त्याच्यानंतर काळ बदलला आणि काळ बदलल्यानंतर तो काळ साधारणतः 2009च्या नंतरचा असू शकेल. कळलं का? मी 2011ला व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली सर. मी सांगितलं 2009च्या नंतरचा. हो. आणि माझा रवी आणि शुक्र लग्नी आहेत दोन्ही पण, म्हणजे षष्टेश आणि अष्टमेश दोन्ही लग्नी आहेत. पण शुक्र जो आहे तर तो उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधला आहे आणि रवी जो आहे तो रेवती मधला आहे. लग्न पण रेवती मधलंच आहे असं. मग रेवती नक्षत्रातला लोकांना पेन्शनर असतात असं वाक्य कुठे लिहिलंय का? नाही तसं तर नाहीये कुठे. मग पण लिहायला गीता पाहिजे की मॅडमने नाही? पण, हो गीता नाही, ते मॅडमने पण सांगितलेलं त्या आहे. माझ्याकडे शिकल्यात. हो त्या माझ्याकडे शिकल्यात. हे आम्ही पण सर हे शिकवलंय. कशावरून सांगितलं तुम्ही की रेवती हे नियम नक्षत्र आहेत. ज्यांचं हे नियम आहेत. म्हणजे एक तरी पेन्शनर असतो त्यांच्या घरामध्ये. येस. आता पण ह्याला पेन्शन म्हणजे बंद झाली काय म्हणा सरकार. नक्षत्राचं नियम आहेत, पहिल्यापासूनचे नियम आहेत. अच्छा ओके. सर हा सर आता ह्या मॅडम म्हणाल्या की माझी पेन्शनचे म्हणजे ह्याचे पैसे गेले रवी असल्यामुळे. आता मला माझा प्रश्न असा आहे की सर हे जेव्हा नुकसान होतं, कारण मी 2-4 जातक असे बघितले की त्यांची कंपनी बंद पडली, कारखान्यांचं नुकसान झालं, आपण इथून तिथून आर्थिक नुकसान झालं. आता मी गेल्या वर्षी एक जातक असा बघितला की अननेसेसरी हॉस्पिटलचा खर्च झाला आणि पैसे बरेचसे निघून गेले आणि त्रास झाला. पण मग हा जेव्हा त्रास होतो तो एकदाच होतो आयुष्यात की तो ग्रह नाही, ज्या वारंवार ग्रहामध्ये वारंवार होतो. रेवती. त्याला ट्रान्झिशन कसं आहे ना, हा त्याच्यावरती अवलंबून आहे. अच्छा. म्हणजे वारंवार आता होतो. रवी आहे, तर रवीचं ट्रान्झिट तर दर वर्षाला एकदा त्या घरात होणार. नाही, दरवर्षी त्या रवीचा संबंध येणार नाही. हा यदा कदाचित ओके. दुसरे ग्रह सुद्धा तिथे अटॅक करतात. हा म्हणजे राहू केतू वगैरे जेव्हा हो, जातील राहू, ते. केतू, शनी, ओके. मंगळ हे हा अटॅक करणारे हा प्लॅनेट आहेत. ते तर अटॅक मी सांगू करतात. का सर, माझ्या बहिणीचं कुंभ ओके सर, लग्न आहे थँक्यू. आणि तिचं रेवती नक्षत्र धनुस्थानात आहे. तर आता तिथून आता जेव्हा राहूचं भ्रमण चाललं होतं ना रेवती नक्षत्रातून, तर तिच्या मुलीसाठी जवळजवळ 20 लाख रुपये खर्च झाला हॉस्पिटलचा. म्हणजे असं आर्थिक नुकसान झालं जेव्हा रेवती नक्षत्रातून राहूचं गोचरीने भ्रमण चाललं होतं ते. म्हणजे हा पण एक हो. अनुभव सांगितला मी. नाही, हे आहे. ऍक्च्युली काय गमत आहे मॅडम माहितीये का? आता तुम्ही माझ्याकडे शिकलात, बरोबर आहे. आता तुम्ही जाऊन चर्चा करणार किंवा शिकवणार, हो हा. तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. ओके हो सर, नाही का? थँक्यू सर त्याच्याबद्दल. नाही नाही, मी तुम्हाला फक्त नाही इन्फॉर्म, कारण सर माझं काम आहे. पण हा, सर जर पत्रिकेमध्ये रेवती नक्षत्रच आलं नाही एखाद्याच्या असं कसं पत्रिकेमध्ये, होईल? असं कसं अ, होईल? नाही येत ना सर. आता म्हणजे जसं आता मीन समजा मीन राशीमध्ये रेवती नक्षत्र आहे आणि ज्यांचं पूर्व भाद्रपद नक्षत्र आलेलं असेल आणि तिथे रेवतीचा काय संबंध आला मग? तर मग रेवती रेवती नक्षत्र येतच नाहीये. त्या हा पॉकेटमध्ये आहे. हो. मग तरी सुद्धा रेवती. नुकसान होतं का असं असं मला Yes. विचार. मग मला ओके. सांगा, तुम्ही ज्या हा फ्लॅटमध्ये राहता तिथे 1 बेडरूम किंवा 2 बेडरूम असते, हा बट तिथे चारही खोल्या किंवा चारही हा ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या ताब्यात आहेत ना. तशी हो ही झोडियाक आहे. त्या झोडियाक कशी बनली? हा
तर ती पण मग सर रेवती आता मला हे नक्षत्रामध्ये विचारायचंय की आता समजा हे मीन रास समजा पंचमामध्ये असेल, हा, तर मग तिथे कसं काय पैशाचं नुकसान होणार? तिथे तर तिथे मुलापासून जाईल, संततीचं होईल. संततीचं नुकसान होईल. हम्म. ओके. पण नक्षत्रच कालांतराने. नाहीये, असं म्हणजे असं मला म्हणायचं होतं की नक्षत्रच जर नाहीये, जर आलेलं नाहीये त्या पत्रिकेमध्ये मग ते तर असं. नाही, आता आहे, ऐका, तिथे आलेलं नाही म्हणजे याचा अर्थ तिथे कुठला ग्रह नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे की ते नक्षत्र नाही. पण हो. तुम्ही भावमध्ये पाहिलात का? ओके. आता त्या मुलाच्या पंचम स्थानामध्ये मीन रास आहे असं तुम्ही म्हणताय का? हो म्हणजे वृश्चिक लग्न आहे. हो बरोबर. आता वृश्चिक लग्न समजा अनुराधातलं असेल तर त्या हो ठिकाणी बरोबर. येणारं नक्षत्र उत्तरा भाद्रपद येईल, हो रेवती येणार नाही. पण ते पॉकेट रेवतीचं आहेच, ओके. रेवतीशिवाय ती राशी निर्माण होणार नाही. अरे वा. कळलं? ओके. म्हणजे मग आता हे सगळ्याच पत्रिकेमध्ये सगळेच ग्रह म्हणजे हे येतील ना नक्षत्र, जसं हो आता. हा. हो हो. मग कधी आता. कधी सांगतो तुम्हाला, सांगतो, उत्तर देतोय तो. असं आहे की एखाद्या पत्रिका, समजा उद्या माझी पत्रिका आहे, माझ्या पण पत्रिकेमध्ये रेवती येणारच, ते कुठे ना कुठेतरी असणारच. म्हणून आपण ज्या वेळेला तिथे भाव सिद्ध करतो, हे तुम्ही प्राथमिक मध्ये शिकला आहात का? सर म्हणजे आपण त्या त्या स्थानानुसार जिथे रेवती नक्षत्राचं पॉकेट येईल त्या त्या स्थानानुसार तिथल्या तिथल्या म्हणजे व्यक्तीच्या संदर्भातनं म्हणा किंवा हे कोणाच्याही संदर्भातनं आपलं नुकसान होईल आर्थिक असा आपण विचार करू शकतो ना सर हो, 12ही नक्की स्थानांमध्ये. नक्की. मी तुम्हाला Yes. सांगतो ना की असे, आता आपली त्या दिवशी चर्चा झाली तर तुम्हाला मी हो सांगितलं की बिल्डिंग बनणार नाही. हो येस सर आय नो. नुकसान झालं ना. हा हो ना राईट खरंय सर असं आहे. अगदी खूप छान सर खूपच छान म्हणजे अं, आ- या अशा पद्धतीचं नाहीच आजपर्यंत कधी कोणी शिकवलं म्हणजे हे आणि सांगतो हे तुम्हाला एकदा. अनुभवास पण आलेला आहे असं आहे, प्रत्येकाला. आता पिताडे मॅडम निघून गेल्या वाटतं. अं, हा नाही दिसत आहे sir. नाही सांगतो दिसत तुम्हाला, आहे हा 4 तारखेच्या एप्रिल महिन्यातला ज्यांचा जन्म असतो तिथे रेवती नक्षत्रातला सूर्य असतो. ही हम्म. पहिला इन्फॉर्मेशन पाहिजे. ओ हे अपडेट नसेल तर हम्म, कसं होणार? बरोबर आहे तुम्हाला हे शिकवलं पाहिजे पहिला. कोणीच नाही शिकवत सर आता हा, कोणीच नाही अशा पद्धतीने शिकवत. कसं आहे मॅडम, आता उद्या पंचपक्ष तुम्ही शिकता, बरोबर आहे? हो हो सर हा. आता थोड्या दिवसांनी पंचपक्षीला मी लावलं प्राथमिक कुंडलीवरती, चालेल का? बरोबर नाही चालत ना. हो त्याचा नाही अर्थ सर टाइमपास आहे. येस सर आता मी सांगितलं बघा, हा वेध इथून चाललाय, ह्या गोष्टीशी ह्या आता जी मी कुंडली रीड करतोय त्याचा काडी मात्र संबंध नाही. अगदी आणि मी तुम्हाला सांगायचं आता वेध लागलाय बघा तिथे, त्याचा अर्थ माझ्याकडे मटेरियल नाही शिकवायला. हम्म, हम्म, हम्म. बरोबर. हा, असं आहे. बर, एनिबडी? थँक्यू सर सर ग्रह जेव्हा स्वनक्षत्री असतात तेव्हा मग काय बघावं? हा, आता तुम्हाला सांगू मॅडम, आता विषय निघाला तुमचा फार चांगला आहे. स्वनक्षत्र म्हणजे काय, आपण याच्यावरती चर्चा करूया. हम्म, पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या ग्रहाचा बाप, एखाद्या हम्म, नक्षत्राचा बाप ग्रह कसा होऊ शकतो? अच्छा. आपण म्हणतो की बुध हा ग्रह जो आहे तो हम्म, रेवती नक्षत्राचा आहे, आश्लेषाचा आहे आणि ज्येष्ठाचा आहे, बरोबर आहे की हम्म, नाही? हो. ही एवढी जबरदस्त नक्षत्र आहेत, हम्म, त्यांचा बुध अधिपती कसा होऊ शकतो? हो मग काय. आपण एक विचार करण्यासारखा गोष्ट आहे ना. हो तर त्या कारण का ठिकाणी या. हा बोला बोला बोला.
नाही, या पत्रिकेमध्ये तसं होतं ना, केतूच्या नक्षत्रात, राहूच्या नक्षत्रात, म्हणून म्हटलं की कसं काय नाही नाही, म्हणजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कसं आहे, आपल्याला म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी 5 वर्ष प्राथमिक केलंय. हा, त्यांना प्रतिप्रश्न की तो नक्षत्राचा लॉर्ड कसा होऊ शकतो. नक्षत्राचा लॉर्ड जो आहे ती नक्षत्राची देवता आहे. अच्छा. हा. हम्म, ही फक्त सिक्वेन्स आणण्यासाठी, म्हणून तुम्हाला एक ओळख की बाबा हम्म. हे नक्षत्र बिलॉंग टू मर्क्युरी और बिलॉंग टू ज्युपिटर, ही ओळख आहे. अच्छा. नेमकं तसं नाहीये. मग आता नाही. विशाखा, पुनर्वसू, पूर्वा भाद्रपदा ही गुरुची नक्षत्र आहे. मग आता त्या हो. ठिकाणी ती नक्षत्र आहेत असं इंडिकेट केलं जातं, पण ती त्याची नाही. अच्छा. बिलकुल नाही. हम्म. कशी असणार. पण मग आपण बरोबर. नक्षत्र स्वामी तो आहे म्हणतो ना सर, काय म्हणजे नक्षत्र त्याच स्वामी नक्षत्र असेल. हा. हा महादशा तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणून त्या नक्षत्र स्वामींची नेमणूक केलेली आहे. ओके, डन. आता मला अष्टोत्तरी महादशेकडे तुम्ही घेऊन गेलात तर त्या ठिकाणी मघा नक्षत्र हे चंद्राकडे येतं. काय म्हणाल तुम्ही मग. हो. ते केतून आहे ना, हो. मग ते केतूच आहे. चंद्राचं असू शकेल. नाही. नाही. नाही होणार ना. हा सुद्धा एक विचार करणं गरजेचं आहे. अच्छा. पण मग असं का म्हणतात स्वतःच्या नक्षत्रातच आहे म्हणून, असं नेहमीच असंच सांगितलं जातं ना सर. लोक, मी काय म्हटलं, मी तुम्हाला स्पष्टीकरण केलंय आजचं, तर ते तुम्हाला पटतंय का नाही पटत. पटते. हो सर, नक्कीच पटतंय पटतंय सर. सर. म्हणजे अगदीच. इतक्या दिवस आम्हाला सांगितलं गेलं ते आमचे काहीतरी दिशाभूल झाल्यासारखं झालं ना. दिशाभूलच आहे की. कारण मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की हे नक्षत्र ह्या ग्रहाचं नाही. ओके सर. तर दुसरी गोष्ट समजलं सर आणखी तुम्हाला आता. सांगतो. नाही सांगतो मला. शिक्षक आणि विद्यार्थी किंवा जातक आणि साधक यांचा परिचय जेव्हा असतो ना, तर त्या विद्यार्थ्याला खुश करण्यासाठी म्हणून तो शिक्षक त्याच्या मनाप्रमाणे त्याचं कथन करू, हा एक फार मोठा दोष आहे. बरोबर आहे. हो सर, हो बरोबर आहे. आणि जातक आणि साधक, जातकाला खुश करावं तर साधक सांगत नाही हे असं होईल, हे असं, हे असं. हो. का जातक खुश झाला पाहिजे. हो बरोबर पण आहे. खरं सायन्स नाहीये. अच्छा. कळलं. आता मी म्हणजे तुम्हाला मग सांगितलं कितपत विश्वास ठेवावा सर. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणून तर आता हा या ठिकाणी मी पूर्णपणे तपशील जो तुमच्या समोर मांडला तो कसा मांडला, त्याला आधार करूनच मांडला ना. हो. म्हणजे सगळ्यांनीच बाकी तसं तर. जे सत्य हा आहे नाही. तेच मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे ग्रह नवमांशात तपासावेत, बरोबर ना. ग्रह हा, नवमांशात तपासावेत. नवमाशात तपासायला पाहिजेत, सूक्ष्मांशामध्ये पण तपासायला पाहिजेत. पण आपला विषय प्राथमिक कुंडलीतला आहे, तर प्राथमिक शिकवताना प्राथमिकचाच विचार केला पाहिजे. हो. कळलं का. आता पण तिथेच मग आता मी समजा तुम्हाला सर, बोला बोला बोला. नाही या पत्रिकेमध्ये आता शनीची लग्नावरती दृष्टी आहे. तिसरी, हा म्हणून मग दृष्टी उशीर आहे. झाला असेल का लग्नाला. नाही, नॉट पंचायत. इंटरेस्टेड. शी इज करिअर ओरिएंटेड. अच्छा, कारण आता 30 ऑलमोस्ट व्हायला आलं ना. हा, नाही 29. कसं आहे की शी इज सक्सेस. हा हा. चांगल्यापैकी यश आहे, पण चांगलं कुटुंब लग्नाचा योग आहे. तरी आहे हो, पत्रिकेत. लग्नाचा योग सांगतो. आता तो लग्नाचा योग आपल्याला काढायचा आहे. हा. एकदम परफेक्ट विषयावरती तुम्ही आलेला. लग्नाचा योग काढायचा आहे. लग्न कोणतं आहे, ऋषभ आहे हे तर नक्की. हो. आता शनी महाराजांचं भ्रमण जे आहे हे कुठून चाललेलं आहे, तर कुंभ दशमातून. राशी, कुंभ राशीतून. बराशीतून. बरोबर आहे की नाही. हो. आणि गुरु कुठे आहे, तर ऋषभ राशीमध्ये. हम्म. लग्न जे आहे हे गुरु बदल होण्याच्या अगोदरपर्यंत या व्यक्तीचा विवाह योग होणार. आहे. येस. पण शनीची दृष्टी नाहीये ना सर. नाही, एक मिनिट, तेच सांगतो तुम्हाला मी हा. की शनी आता कुंभ राशीमध्ये आहे, तर गुरु आणि तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये या तुमच्या नातेवाईकांच्या कुंडलीमध्ये पहा, ज्यांची लग्न झालेली आहेत, तेव्हा शनी आणि गुरु यांचे योग तिथे उपस्थित झालेले आहेत, उपलब्ध आहेत. हो.
कळलं? मग मग आता तेच इथे मी म्हणते ना. हा ते दोन्ही संधी आहेत. पण म्हणजे शनी शनी जेव्हा आता मार्च मध्ये बदलेल त्याच्या अगोदर लग्न त्यावेळेला होण्याची आणि चिन्ह गुरु आहेत. बदलायच्या अगोदर लग्न व्हायचं हे आहेत, योग आहेत ना. योग आहे 100%. हो. मार्च मध्ये शनी बदलल्यानंतर जून मध्ये गुरु बदलतो. हो, म्हणजे त्या मधल्या पिरियड मध्ये योग येतील लग्न. हो. पण तत्पूर्वी आपल्याला असंही म्हणता येईल ना सर, की आता तो जर कुंभेत आहे तर कुंभेतल्या शनीची सप्तमावर दृष्टी आहे की 10वी दृष्टी. हो, तो योग पण चालू शनी आहे. लग्नाला हा, लग्नावर दृष्टी पाहिजे ना सर, किंवा असं काही लग्नेशावर. नाही. नाही ना, ऐका सप्तम स्थानावरती दोन्ही ग्रहांच्या दृष्ट्या आता आहेत. आहेत. हो, गुरुची बरोबर आणि आहे की नाही? शनी. हो. आता लग्नाचा योग केव्हा होईल हा आपल्याला विचार करायचा असेल तर हा. त्यावेळेला सूर्य आता कुठून चाललेला आहे तर चतुर्थातून चाललाय, सिंह राशीतून. सिंह राशीत. तो ज्यावेळेला तूळ राशीत येईल त्यावेळेला महिना कुठला असेल? ऑक्टोबर. हम्म. ऑक्टोबर मध्ये लग्न होण्याची शक्यता आहे. कसं काय सर, कशावरनं सांग? आपण नेहमी शिकवलेलं आहे ना की 12वं, 1लं, 2रं, 6वं, 7वं, 8वं या स्थानातून जेव्हा सूर्य जात असेल त्यावेळेला विवाहाचा संयोग होतो. 12. बघा 12, 1, 2, 6, 7, 8. हो नाही, सर, हे आम्हाला असं शिकवलेलं आहे. शिकवलेलं म्हणजे आधी की शनी लग्नावर किंवा लग्नेशावर शनीची दृष्टी केली तर तो बंधन कोणी योग आणतो. बंधन योग कोणी आणतो शिकवलं आणि बरं, कोणी शिकवलं? सर असंच आहे. आता असं जर बंधन योगात असेल तर अख्खे 50,000 माणसं जेलमध्ये जातील. नाही, असं नाही. तसा बंधन योग नाही सर, पण म्हणजे लग्न जर लग्नाचा योग असेल तर ते बंधन योग असल्याशिवाय होत नाही, असं नाही काही ना. ऍक्च्युली काय आहे, वाक्य उच्चार करताना ना मॅडम ह्या लोकांनी हेच बघितलं नाही, वैवाहिक जीवनातील योग असं सांगा. बंधन योग हा कसा आहे? रक्षाबंधन. हा. विवाह बंधन असं म्हटलं. तर ते लग्न बंधन म्हणतात. हा. हो, कसं विवाह होणार? बंधनच म्हणतो ना आपण. महाबंधन. गठबंधन. कम्प्लिटली रॉंग. कम्प्लिटली रॉंग आहे. म्हणून कधी कधी काय गोष्टी आहेत ना त्या कुठे लावाव्या तर त्याला एक आधार पाहिजे. तर त्याचा अर्थ तुमच्याकडे आम्हाला शिक्षणाकडे बेसिक संपूर्ण कोर्स करायला पाहिजे सर, बेसिक पासून सुरुवात करायला पाहिजे, पंचांग वाचन पासून. लोकांकडे मटेरियल नाही, ते तुम्हाला सांगतील की हे असं आहे, हे असं आहे. आता ह्याच्यामध्ये पंचपक्षी पण लावतील. बघा ह्या पक्षाचा तिथे प्रभाव आहे. हा हा, ते उद्या तेच कार्यक्रम होणार आहे, मला माहिती आहे. उद्या तोच कार्यक्रम होणार आहे की पंचपक्षी बघा, मग तो पक्षी तिथे असा असा आलाय, मग ते पण बघावं. मग षष्ठांशामध्ये जा, मग अक्षवेधांशामध्ये जा, इथे बघा, अरे काय काय बघा. म्हणून ज्योतिष बिघडणं आणि त्याला पाप निर्माण झालं. कळलं? एनिवे, नेक्स्ट सर कोण आहे? मला बेंद्रे बोलतोय. मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही आता म्हणला ना की रेवती, आश्लेष आणि ज्येष्ठाचा नक्षत्र स्वामी बुध आहे. कशावरून? आणि त्याचं काही कोरिलेशन नाहीये, ते मला कळलं नाही. म्हणजे आता काय म्हणायचं त्याचं मला? असं आहे की आपली जी सिक्वेन्स बनवली ना मीना राव यांनी, हा ती 1910 साली बनवली. हा त्या सिक्वेन्सनी त्यांनी अशी नक्षत्र घेतली, केतू म्हणजे रवी, मघा, धनु म्हणजे मूळ, अशी सिक्वेन्स घेतली त्यांनी. कारण त्या ह्याच्यामध्ये त्यांना तो आराखडा तयार करायचा होता महादशेचा. बर. अष्टोत्तरी महादशा जी आहे ती नॉर्थ मध्ये जन्माला आली. हम्म. मग तिकडे त्यांनी अष्टोत्तरीला मघा नक्षत्र चंद्राचं घेतलं. काय करणार तुम्ही? बर बर. मग ते आपण म्हणजे आपण कुठलंही कोरिलेशन लावताना समजा रेवती नक्षत्र असेल आणि तिथे समजा बुधच असेल तर आपण असं म्हणायचं नाही का की नाही नाही खूप बुध स्ट्रॉंग आहे कारण त्याच्याच नक्षत्रात आहे. साप चुकीचं आहे. अच्छा. उलट तो जास्तीच दाबदायक ठरेल. तर हे आता आम्हाला अजिबात माहिती नव्हतं म्हणजे.
बरं झालं आहे तुमच्या क्लासला आलो ते. नाही, फक्त मी समजवतोय की बरोबर. नक्षत्र देवता महत्वाची आहे. पण ती नक्षत्र देवता आहे ना, रेवतीची बुधच आहे ना. नाही, नक्षत्र लॉर्ड आहे, लॉर्ड देवता आहे. नाही. नक्षत्र देवता म्हणजे ती पुषा आहे ती. हा, बर बर बर, ठीक आहे. आता म्हणजे पुढचं ऐकत जाईल तुमचं. म्हणजे अजून क्लॅरिफाय होईल ते. हा. 9 वाजत आता आले. नाही, आता काय बाजूची चालले मिरवणूक. सर ओके. हा, एक मिनिट ऐका ना, त्या शिवरकर मॅडम खूप वेळच्या हात वर हा, करत बोला होत्या. बोला 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 शिवरकर बोला मॅडम बोला तुम्ही, कारण बऱ्याच वेळ त्यांनी हात वर केलं, पण आता आहेत बोला की. बोला बोला. सर तुम्ही करिअर ओरिएंटेड आहे म्हणून सांगितलं ना या जातिका, तर तिचं शिक्षण काय झालेलं आहे आणि ते कसं बघायचं? आय एम तुम्हाला फायनान्शियल सेक्टर, ते फायनान्शियल. हा हा लग्नी बुध आहे, राशी स्वामी बुध आहे. राशी स्वामी यू कॅनॉट चेंज, बट नक्षत्र स्वामी यू कॅन. कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी बुध कन्फर्म आहे. हा हा कळलं का? तर म्हणून आता ह्या पत्रिकेला मी पंचपक्षी लावून तुम्हाला जर समजा काही पेकंपाक केली चालेल का? सर क्लास अटेंड करून इन्फॉर्मेशन म्हणून खूप काही तुमच्याकडनं मिळालेलं आहे, पण त्याचं ऍप्लिकेशन करत असताना प्रॅक्टिकल म्हणजे जसं कल्पना मॅडम पण म्हणाल्या की माहिती खूप आहे, पण ती कुठे कशी अप्लाय करायची. तर एक पूर्ण बरोबर आहे. पत्रिका तुम्ही जर का सोडवून घेतलीत ना, म्हणजे माझी रिक्वेस्ट मी अशी एकच आहे, पत्रिका लावतो, मी एकच आयुष्यात पत्रिका लावतो, त्याचं पूर्णपणे तपशील सांगतो की त्याचं करिअर काय आहे, ग्रहस्थिती सांगतो की हे ग्रह या ठिकाणी आलेले आहेत म्हणून जातक हा सक्सेस आहे. मी तुम्हाला राजयोग पण सांगितला त्या पत्रिकेतला, नाही सांगितलं का पहिल्यांदा? हो सांगितलं. हा, असं आहे. म्हणून काय आहे माहितीये का, फसवणुकीतून दीर्घकाळ जास्ती चालत नाही. तुम्हाला प्रॉपर ऍस्ट्रॉलॉजी करता आली पाहिजे. म्हणून जम्पिंग नाही करायचं, तिथे आहे तिथे त्या पत्रिकेला तुम्हाला सतत व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. असं आहे. बरं, आणखी काय बोला. नाही सर, धन्यवाद. धन्यवाद. बरं, आता अंजनकर मॅडम, इथे भरपूर मोठी आरती चाललेली आहे, शॉर्ट मध्ये तुम्ही हे करा, हो मग हो नंतर अभिप्राय जो हो, आहे. कारण माझ्याकडे पण खूप आवाज आहे, त्यामुळे मी खूप आवाज थोडक्यातच येतोय. बोलणार आहे आज. नाही तर मग कुबल मॅडम तुम्ही समारोप आज करा. अगदी सुरुवातीला अंदाज होता. सरांना नमस्कार, सगळ्या विद्यार्थ्यांना. सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी सुरुवातीला म्हणतानाच असं म्हटलं होतं की आज बहुतेक आपल्याला काहीतरी वेगळं स्किल वापरून पुन्हा सर मागे नेणार आहेत आणि कुंडली वाचन कसं करावं याची दिशा मिळणार आहे. आणि अगदी त्याच दृष्टीने वृषभ लग्नाची पत्रिका घेऊन सरांनी बरेचसे वेगवेगळे मुद्दे मांडले. विशेषतः अं, अं, कोणत्याही नक्षत्र आणि त्यांचा स्वामी यांचा संबंध, त्याच नक्षत्रात स्वामींच्या नक्षत्रात तो ग्रह आहे म्हणून त्याचा फलादेश असा आपण धरायचा नाही. त्यानंतर लग्नासंबंधी कोणते ग्रह तपासावेत आणि कधी लग्नाचा योग येतो माहिती. विशेषतः रेवती नक्षत्र हे आर्थिक नुकसान कसं करत असतं, ते नुसतं नुकसान करतं असं नाही, तर त्या नुकसानीसाठी ते कसं जबाबदार असतं. तर ते 12व्या स्थानातलं नक्षत्र आहे, शेवटचं स्थान, म्हणून ते खर्चाचं स्थान. हा सिक्वेन्स आता डोक्यात चांगला बसणार आहे. डिझायनर हा बुध कसा असतो आणि मंगळ हा कष्टकरी कसा असतो
याच्याविषयी सुद्धा एक चांगली माहिती सर तुम्ही सांगितली. आणि एकूणच अनेक प्रकारची पत्रिका सोडवण्याची स्किल शिकवल्यानंतर आपण ज्योतिषाचा बेस सोडायचा नाही, म्हणून पुन्हा पायाभूत असं ज्योतिष किंवा त्याचं फलादेश हे आज शिकवून विद्यार्थ्यांना पुन्हा मूळ ह्याच्यावर आणलं, मुळारंभ केलात आणि मूळ ह्याच्याप्रमाणे पुन्हा आमची उजळणी घेतली. आणि म्हणजे मला आठवतंय गेल्या 2 वर्षापूर्वी तुम्ही 100 कुंडल्या सोडून घेतल्या होत्या, तेव्हा हा प्रयत्न तुम्ही खूप केलेला आहे. आता पुन्हा त्याची रिव्हिजन चालू आहे, तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले धन्यवाद म्हणेन. आणि आजची पत्रिका ही खूपच आम्हाला चांगली आणि उद्बोधक अशी घेतलेली आहे सर. थँक्यू सर. रोहिणी नक्षत्राची माहिती पण खूप मिळाली आजच्या ह्याच्यात. थँक्यू सर. सुबल मॅडम समारोप हो करा. काही इथे आवाज येतो भरपूर. हो हो पटकनच करते आता. हा सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि इथे उपस्थित म्हणजे सर्वच मान्यवर आहेत, तर सर्वांना नमस्कार. आता नाही प्रत्येकाचं आराम आराम देखील हो अगदी हा हा तुम्हाला आणि आरामशीर काय हरकत नाही. मी फक्त माईक बंद मॅडमनी करतो. पण केलंच आहे, पण त्यांच्या तिकडे आवाज असल्यामुळं त्या असं डिटेलमध्ये नाही करू शकल्या. पण मी फक्त एकच सांगते, म्हणजे सांगते थोडं, पण तुम्ही जी आज पत्रिका वाचायला सुरुवात केली ना, अगदी म्हणजे सगळेच लक्ष देऊन ऐकत होते. म्हणजे मला जे लक्षात आलं की आपल्या हातात जातकाची पत्रिका आल्यानंतर आपण आधी त्याची लग्न कुंडली मांडताना म्हणजे ते लग्न काय आहे, लग्नात काय ग्रह आहेत, म्हणजे आपल्याला त्या ह्या 12ही लग्नांचा, आता ह्या सगळ्यांनी कोर्स केलाय की माहित नाही, आपण तर घेतलेत सगळे लग्न, त्यामुळे त्याच्याबद्दल इत्तंभूत माहिती असणं पण खूप गरजेचं आहे. तर तुम्ही आता किती भरभर भरभर सांगताना, म्हणजे हे वृषभ लग्न आहे तर ते कलावंतांचं आहे, सौख्याचं आहे, मग ते राजयोग पण कसे, म्हणजे कारण तिथे बुध सूर्य हा एक राजयोग झाला, शुक्र पण आहे, मग त्याच्यानंतर पंचमेश म्हणजे हे कन्या त्याची रास आहे, तर त्याचा पण म्हणजे स्वामी तिथेच बसला. म्हणजे ह्या जातिकेच्या ह्याच्यात म्हणजे तिला आपण म्हणतो ना सोन्याचा चमचा काय, त्यांनी असं आपण त्याला मुलाला दूध पाजतो, म्हणजे तशी ती मुळातच भाग्यवान आहे. आणि नंतर पण तिला जे मिळालेले ग्रह आहे, आता सूक्ष्मांशमध्ये जायला हवं नको, पण आपण बघू शकतो. आता तुम्ही शिकवले म्हणून आम्ही पटकन बघतोच, म्हणजे तर ते पण खूप छान आहे. त्यामुळं ती फायनान्शियल सेक्टरमध्ये पण नुसतं ते नाही, पण आय आय एम करणं हे पण काय जोक नाहीये. आणि त्यामुळं तिचं लग्नाकडे जरी दुर्लक्ष झालं, पण योग तर आहेच आहे. आता आपण ती म्हणजे ह्याची ट्रान्झिटमध्ये गेलो तर आता षष्टम स्थानात तुळ रास आहे, म्हणजे ज्यावेळेस रवी तिकडनं जाईल ऑक्टोबरमध्ये, तर चान्सेस आहे, म्हणजे ती करू पण शकते. पण म्हणजे लेट पण का झालं, तर मुळातल्या पत्रिकेत शनीची दृष्टी पण तिच्या त्या म्हणजे लग्न स्थानावर आहेच आहे ना, म्हणजे असं पण आपल्याला हे लावता येतं. आणि आता हे रेवती नक्षत्राचं जर तुम्ही इतकं छान सांगितलं, माझ्याच घरात माझ्या आईचंच रेवती नक्षत्र आहे, ती स्वतः पेन्शनर आहे, माझ्या बाबांची पण पेन्शन, आज ह्या वयात ती मोर दॅन 1 लाख पर्यंत पेन्शन घेते. म्हणजे आणि आपल्या ह्या कल्पना मॅडमनी पण सांगितलं, खर्च तुम्ही म्हणतात तर नो डाऊट ते पण आहे. आता तिथे इथे मी ते नाही सांगू शकत, पण यात त्यांनी सांगितलं. त्यानंतर मध्ये त्या विजया मॅडम, त्यांनी त्यांच्या मुलीसाठी कसा खर्च झाला, म्हणजे ते त्यांच्या धनात आलंय ते नक्षत्र. म्हणजे तुम्ही नुसती पत्रिकाच नाही सोडून घेत, म्हणजे ते एका तासात तुम्ही इतकं म्हणजे खूप अगदी एवढं देता म्हणजे सर. आणि म्हणजे आता मला नाही शब्दात नाही सांगतात, मी खूप लिहिलंय, पण मी एवढंच सगळ्यांना सांगेल की हा पण क्लास असं नाही की अरे म्हणजे तुम्ही कसे आता सध्या खूप सुपर सुपर ऍडव्हान्स क्लास घेताय, तर हा आपला फक्त बेसिक आहे, पण हेच बेसिक खूप महत्वाचे. हे बेसिक आम्हाला जेव्हा सगळ्यांना लावता येईल ना, त्याच वेळेस आम्ही त्या सुपर सुपर ऍडव्हान्स क्लासचा उपयोग अजून जास्त करून घेऊ. कारण आज तुम्ही एक छोटस वाक्य, पण ते किती महत्वाचं सांगितलं की रेवती बुधाचं नक्षत्र आहे, म्हणून तो बुध जर रेवती नक्षत्रात असला म्हणून तो खूप स्ट्रॉंग आहे असं नाही, तर त्या नक्षत्राची देवता
त्याला जास्त महत्व आहे. आणि आपण रेमेडी करताना पण लॉर्डला नाही, त्या देवतेचाच जप करा किंवा व्हॉट एव्हर, काय पूजा शांती असं सांगतो. म्हणजे सर अत्यंत अत्यंत सुंदर. मला आधी तर असं मला म्हटलं अरे बापरे, आज सरांनी हा आज क्लास अचानक कोणचा बरं लावला असेल. पण आम्ही तुमच्या त्या 100च्या क्लासला होते त्यामुळे अंदाज आहेच आहे. पण सर बस एवढंच बोलते आता. आणि सगळ्यांच्या वतीने तुम्हाला परत परत कोटी कोटी वंदन करते, कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद. करते. आणि धन्यवाद. सगळ्यांनी खूप छान पण प्रश्न विचारले. तर सगळ्यांना विनंती की आता जरी म्हणजे आपले गणपतीचे गौरीचे दिवस चालू आहे म्हणून तरी 70 लोक होतोच आपण, तर असेच येत राहा, शिकत राहा. कारण सरांकडनं आपल्याला जे शिकायला मिळतं, इथल्या मंगळाला सरांनी सुरुवातीलाच हे करून टाकलं. कारण तो प्रॉपर्टीचा विचार करा असं एक दृष्टिकोन दिला ना आम्हाला. नाहीतर मोस्टली पत्रिका आली की म्हणजे छोटे असं नाही मला म्हणायचं, पण जे नवीन शिकावे ते अरे बापरे हे तर मंगळाची पत्रिका आहे. पण मंगळाची पत्रिका काय वाईटच असते असं नाही. उलट माझ्या मते, कारण माझी पण आहे म्हणून असं नाही म्हणायचं, उलट ते लोक जास्त म्हणजे प्रगती पण करू शकतात किंवा एक ते प्रगती करण्याचं धाडस किंवा रिस्क ते त्यांना जास्त असते. असं एकंदरीत मी माझ्या ह्याच्यावरून जो अनुभव केला, मे बी रॉंग असेल मी, आय डोंट नो. तर सर परत परत धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. थँक्यू. 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 धन्यवाद सगळे. थँक्यू सर, छान झाला क्लास. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. Thank छान झाला. धन्यवाद सर. गुड नाईट. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.